तुम्ही तुमचा पण बुरखाबंदीला विरोध आहे, तुम्ही तुमच्या घरात बुरखाबंदी का केली? बुरखाबंदीला विरोध नाही, माझा बुरख्याला विरोध. मला असं जाणून घ्यायचं होतं की असे जे जमात म्हणजे काय, त्याचे बोलतात ना जमात में जाके आया. जमात मध्ये तबलिगी जी काही जमात मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले, ग्रामीण भागामध्ये देखील गेले. तिथं जाऊन झालं काय की ज्या ठिकाणी जो मुस्लिम अगोदर शर्ट पॅन्ट मध्ये देखील मुसलमानच होता, त्याला सांगण्यात आलं की इस्लामिक लिबास नाहीये, मग त्याला पठाणीमध्ये आणलं. मग इस्लामिक लिबास नक्की कुठला? जे मिरवणूक निघतात त्याला काही मुस्लिम विरोध करतात आहेत ना ते, किंवा आता जे डीजे लावतात पैगंबर मोहम्मदांच्या जयंतीला त्यालाही विरोध करतात. आणि ते साऊंड डीजे वगैरे आहे का, त्याला विरोध करण्याची दोन कारणे. एक कारण हुल्लडबाजी, बाबा त्याच्यातनं ध्वनी प्रदूषण होतं. मात्र दुसरं कारण म्हणतात की इस्लाम में नाही चालता, मग ते कारण मान्य नाही. म्हणजे तुम्ही एकूण संगीतावर आक्षेप घेताय. मला एका गोष्टीचं कुतूहल आहे पहिल्यापासून, जे पण सगळे जगभरातले मुस्लिम आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची ती जी युनिटी बघायला मिळते, किंवा कुठेही एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला तर जगभरातून आवाज उठवला जातो. लक्षात घ्या, जगभरातल्या मुस्लिमांची काळजी ही फक्त भारतातल्या मुस्लिमांना, बरं जगभरातल्या मुसलमानांना नाही. आता इस्रायल पॅलेस्तीनच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल, अरब राष्ट्रांकडून काय भूमिका आहे, मुस्लिमांवर इतरांनी काहीतरी अत्याचार केले की सगळेजण बोलतात, इथले भारतातले मुस्लिम. माझा तोच आक्षेप असतो. पण मुस्लिमांकडूनच मुस्लिमांवर ज्यावेळेस अत्याचार होता त्यावेळेस आपण का बोलतो? त्यांनी जे मुलं आणि मुली सोबत शिक्षण घ्यायचे तर त्या गोष्टी त्यांनी बंद केल्या. महाविद्यालयीन मुलींचं शिक्षण बंद केलं. त्याच्यानंतर एखादी महिला ही पुरुष डॉक्टरांकडून ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकत नाही. अशा पद्धतीचे जे कायदे केले गेले अफगाणिस्तानमध्ये, त्याच्यावर इथला मुस्लिम कधीच बोलत नाही. आता सौदीमध्ये जे आहेत तिथले जे प्रिन्स आहेत, प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणून, त्यांनी बरेच कायदे आणले. तिथं महिलांना नोकरीमध्ये स्थान दिलं त्यांनी. त्याच्यानंतर महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स दिलं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी ओपन स्टेटमेंट दिलं की सौदीच्या महिला ठरवतील त्यांनी काय परिधान करायचं काय. इव्हन मिस युनिव्हर्स मध्ये सौदीच्या महिला होत्या. ते जे म्युझिक कॉन्सर्ट झालं त्याच्यामध्ये सौदीच्या किती महिला होत्या ते पहा. आणि त्या सौदीच्या ह्याच्यामध्ये, त्या म्युझिक कॉन्सर्ट मध्ये त्यांनी त्यांच्या संस्कृतीशी रिलेटेड संगीत वाजवलंय सगळं. आणि इथं जगभरात जे काही मुसलमान, त्यातल्या तर भारतातला तो संगीत हराम आहे म्हणून बोंबा मारतोय. तुम्ही या गोष्टीकडे रिग्रेसिव्ह बघता की प्रोग्रेसिव्ह माइंडसेट बघता? मोहम्मद बिन सलमान प्रोग्रेसिव्हलीच पाहिलं पाहिजे ना त्याच्याकडे. त्यांना कळतंय बाबा की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. जग बदलतंय, जगाने आधुनिकता स्वीकारलेली आहे. तुम्ही कुठं चाललेला आहात? मुस्लिमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणावादी विचारांचे लोक आहेत. मात्र होतंय काय की त्यांच्या बोलण्याला त्या पद्धतीचं वेटेज नाही. तर तुम्ही आर्थिक कुर्बानी हा उपक्रम तुम्ही राबवताय गेल्या अनेक वर्ष आलं, तुम्ही त्या उपक्रमाविषयी माहिती देऊ शकता? नेमकं तुमच्या डोक्यात ही आयडिया कुठून आली? मशिदीमधूनच सुरुवात केली होती. म्हणजे मशिदीमध्ये मौलानाच्या हातात फॅन देणं, अनाथ आश्रमामध्ये अन्नधान्य देणं, या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केल्या. नंतर मागच्या वर्षी आम्ही टॅगलाईन सुद्धा आणली, नकोय मटण हवंय शिक्षण म्हणून. 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत झाली. आणि त्या विद्यार्थ्यांना खरंच पावशर मटण देणं गरजेचं होतं का? शैक्षणिक वस्तू, त्यांच्या शाळेच्या फी, त्यांच्या कॉलेजच्या फी, त्यांना जे काही UPSC MPSC विद्यार्थी करतात त्यांच्या अभ्यासिकेंची फी, हे देणं गरजेचं होतं. हा विचार मुस्लिम समाजाने केला पाहिजे. नमस्कार, माझं नाव ओंकार गुले पाटील. मी आपल्या या ओरस पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपल्या सोबत जे गेस्ट आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण अशा बाबतीत आहे की आज आपण समाज सुधारक म्हटलं तर मुख्यत्वे आपल्याला हिंदू धर्मातील समाज सुधारक दिसतात, किंवा खूपच लांब गेलं तर ख्रिश्चन धर्मातील दिसतात. पण मुस्लिम धर्मामध्ये समाज सुधारक किंवा आपण म्हणतो की व्यवस्थेच्या अगेन्स्ट जाऊन काम करणारे अनेक कमी आपल्याला अनेक कमी समाज सुधारक सापडतील. त्यातल्या तरुण तर सापडणारच नाही. असे जे आपले समाज माध्यमांवर अत्यंत प्रसिद्ध आहेत की आपली जी चांगली फेसबुकची मोठी फॅमिली, असे पैगंबरजी शेख आज आपल्या सोबत आहेत. तर पैगंबरजी भाई धन्यवाद. तर भाई आपण सुरुवात करूया की तुमचा जन्म कुठे झाला किंवा काय? माझा जन्म पुण्यामध्ये झाला. हा खरं तर अनपेक्षितच प्रश्न होता एकदमच. जन्मावर झाला. काय आहे की कालच आमचे मित्र एक रफिक भाई आणि आम्ही चाललो होतो. बरोबर. त्यावेळेस एखादी गाडी घातली अशी आडवी थोडीशी. त्यानंतर थोडेसे वादविवाद झाले. तर
समोरचा म्हणाला की मी बाहेरचा आहे का? अरे म्हणलं माझा जन्मच इथं झालाय. बरोबर. जुना बाजार तुम्हाला माहिती असेल पुण्यातला. मंगळवार. हा, तर तुम्ही तिथं ते जन्म मृत्यू नोंदचं एक ऑफिस होतं. तिथून थोडा पुढे गेले की जुना बाजार लागतो. तर त्या जुना बाजारचा जो रस्ता आहे का, त्या रस्त्यावर माझा जन्म झालेला आहे. काय बोलता? हो. आता त्यावेळेस आमची आई जे घरामधलं काम वगैरे करत होत्या, तर 1989 माझा जन्म झाला. बरोबर. तर त्यानंतर मी पोटामध्ये होतो, 9व्या महिन्यात होता आईला. आणि त्याच्यानंतर आमचे आजोबा तिथं राहत होते जुन्या बाजारामध्ये. आमच्या आईला चला चला म्हणत होते. आमच्या तिथले आजी होते, एक चांदिलकर आजी म्हणून. आमची आई काही निघायला तयार नाही. मग त्याच्यानंतर मग निघायला लागले. मग रिक्षा वगैरे काय त्यांनी त्यांच्यापर्यंत केली असेल. मग ती रिक्षा ज्यावेळेस तिथं थांबली आणि त्याच ठिकाणी आईला प्रसव काळ सुरू झाला. आणि त्या सिनेमाचा एखादा सीन कसा सगळेजण तिथं येऊन थांबले. आणि माझा मग जन्म त्या रस्त्यावरच झाला. लिटरली जन्माचा दाखला काढताना सुद्धा मला खूप प्रॉब्लेम झाला नंतर. संघर्ष आहे जन्मापासूनच संघर्ष आहे. बरोबर. मग शिक्षण कुठे झालं? शिक्षण पुण्यामध्येच झालं. माझं बीकॉम झालेलं आहे. मी ग्रॅज्युएट आहे आणि पुण्यामध्येच झालेलं आहे. पुणे विद्यापीठामधून मी ग्रॅज्युएट आहे आणि मराठी माध्यमातून झालेलं आहे. हो, ग्रॅज्युएशन पर्यंत माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. बहुतांश माझ्या मुस्लिम मित्रांचं जर पाहिलं तर उर्दू माध्यमातून शिक्षण झालेलं आहे. उर्दू माध्यमातून जे शिक्षण आहे ना, ते त्याला तुम्हाला मर्यादा म्हणजे काही ठिकाणी 5वी पर्यंत आहे, काही ठिकाणी 4थी पर्यंत आहे, काही ठिकाणी 10वी पर्यंत आहे. आता माझी वाईफ जी आहे ती 10वी पर्यंत उर्दू शिकलेली. अँग्लो उर्दू शाळा 10वीच्या पुढे नाही. आणि मग त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम चालू होतात. बरोबर. उर्दूच्या ह्याच्यामध्ये तर शिकलेले आहेत उर्दूमध्ये. बरोबर. मात्र ते एका सर्टन लिमिट पर्यंत शिकले, त्याच्यानंतर नाही. बरोबर. तर तुम्ही जे हा समाज सेवेचा किंवा जो वसा घेतला किंवा तुमच्या ज्या विचारांमध्ये जे बदल होते लहानपणीपासून, जर तुम्हाला या गोष्टी सांगितल्या असेल, जसं की आता मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला ती शुभंकरोती म्हणायला लावायची किंवा काय, ज्या अशा थोडेफार आपल्याला धर्मसंस्कार होत जातात आपले बारीक बारीक, तसे तुम्हालाही झाले असतील की बाबा कुराण वाचणे किंवा काय. आपण आता जे मुस्लिम बघतो ते कन्झर्वेटिव्ह बघतो खूप सारे, किंवा बाबतीत बऱ्यापैकी स्ट्रिक्ट असतात. तर तुम्ही थोडेसे मॉडरेट कसे काय झाले कन्झर्वेटिव्ह? कसं आहे, माझं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे का, ते कष्टकरी वर्गाचं आहे, कामगार वर्गाचं आहे. माझे वडील एक गवंडी होते. अच्छा. आणि माझी आई एक पांगडेवाली म्हणजे कासारीन म्हणतो आपण. बरोबर. ती आहे. तर आमच्या घरामध्ये अशी काही खूप मोठी काही वैचारिक बैठक वगैरे होती, अशातला काही भाग नव्हता. बरोबर. आणि धार्मिक बाबतीमध्ये सुद्धा आमच्या घरामधून आधीपासून खूप असं काही कट्टर म्हणण्यापेक्षा खूप धार्मिक वगैरे काही आमच्या घरामध्ये वातावरण होतं, अशातला भाग नाही. आमचे वडील आधीपासून लिबरल होते, महत्वाची गोष्ट. पण त्यांना ते लिबरल होते हे माहित नव्हतं. आता आपण त्या सगळ्या गोष्टी त्या एका चष्म्यामध्ये बसवतो. बरोबर. आता आमची आई पण प्रचंड लिबरल, पण त्यांना ते माहित नसतं की ते लिबरल आहेत. आता आपण त्या व्याख्येमध्ये बसवतो, हा समाज कधी आहे, हा सेक्युलर आहे, हा आमका. तर आमचे वडीलच आधीपासून सेक्युलर होते, त्याच्यामुळे आम्ही त्या पद्धतीनंच घडलो. आम्हाला ते नमाजला वगैरे घेऊन जायचे, मात्र ते इतर कुठल्या गोष्टीमध्ये मिसळू नको, जाऊ नको वगैरे अशा पद्धतीची बंधनं आमचे वडिलांच्या हयातीमध्ये देखील आमच्या वडिलांनी कधी आमच्यावर असे बंधन वगैरे लावली. थोडी देखील बंधन आमच्या वडिलांनी कधी लावली नाही. ना आमचे वडील तसे कधी राहिले, ना आमच्या आईने कधी तशी बंधनं लावली. त्यामुळे घरामधून ते विषय होते. पण ते का होते त्याच्या मागचं कारण पण होतं की आजचा दिवस कसा जाईल वा ह्याची भ्रांत पडलेली असायची. बरोबर. तर कामं मिळतील का नाही बाबा, मुलांच्या शाळेच्या फिया भरल्या जातील का नाही बाबा. तर हे सगळे प्रश्न महत्वाचे होते. आणि त्याच्यामुळे हे जे धर्म म्हणा, धार्मिक काहीतरी संस्कार म्हणा, या गोष्टी प्राथमिक नव्हत्या. बरोबर. ह्या दुय्यम होत्या, दुसऱ्या श्रेणीमध्ये होत्या. तरी आमच्या तिथं एक चाची म्हणून होत्या, त्यांच्याकडे आम्ही कायदा वगैरे वाचायला म्हणून कुराण वगैरे शिकायला आम्ही जायचो. मात्र त्याच्यामधून देखील आम्ही एवढं काय म्हणतात की खूप असा काहीतरी त्याच एका विशिष्ट सर्कलमध्ये राहण्यासाठी आम्हाला कधी कोणी प्रवृत्त केलं नाही. बरोबर. बरोबर आहे. आपण मूलभूत गरजा आपण पूर्ण करण्याकडे बघतो. आणि मागच्या 20-25 वर्षापूर्वीचा जर तुम्ही समाज पाहाल तर तो समाज आत्ताच्या समाजापेक्षा जास्त व्यावहारिक होता असं मला वाटतं. की
त्यांच्या जे काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या महत्वाच्या गोष्टींकडे ते लक्ष त्यांनी दिलं आणि त्यामुळे आताची जी काही पिढी आहे का जी तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक करताना दिसते ते त्या पिढीचे कष्टाचं ते फळ आहे. मात्र आताच्या पिढीला त्याचं काही पडलेलं नाहीये, त्याचं काही पडलेलं नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. बरोबर आहे. एक आपण म्हणतो जनरेशन गॅप जो झालाय सगळं, या पिढीला ते कष्ट भोगावे लागले नाहीत ना बरेच. अजूनही बरेच जण त्या पद्धतीचे कष्ट वगैरे भोगतात. त्यांना त्या गोष्टी ज्या गोष्टी मागच्या पिढीला सोपेपणाने मिळाल्या, लिटरली तो काळ असा होता की 1-2 रुपये सुद्धा खर्च करताना लोक विचार करायचे. बरोबर बरोबर. आताची परिस्थिती 1-2 रुपये कुठं 1-2 रुपये सोडावं, हजारो लाखो रुपये कसे खर्च करतात त्याची काही गॅरंटी किंवा काही राहिलेलं नाही त्या. तर मी जे नोटीस करतोय तुमची मराठी अत्यंत चांगली आहे, म्हणजे तसं म्हणायला गेलं तर एक उच्च दर्जाची तुम्ही मराठी बोलताय. तर पण बाकीच्या आपण जर बघितलं की जो मुस्लिम महाराष्ट्रात राहतो तर त्यांच्या घरामध्ये मराठी बोलली जात नाही. किंवा आता आपण केरळमध्ये बघा की जे पण मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा हिंदू असो, हे लोक मल्याळी बोलतात. किंवा इव्हन गुजरातमध्ये पण तिथले मुस्लिम गुजराती बोलतात. महाराष्ट्रात मराठी का बोलली जात नाही घरात? म्हणजे मला एक कुतूहल आहे मला या गोष्टीचं. कसं आहे की महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या मुस्लिमांना हे माहित नाही की त्यांची मातृभाषा ही मराठी आहे, अलीकडच्या. बरोबर. जर ह्याच्यामध्ये देखील तुम्ही साधारण 20-25 वर्ष मागे जाल तर ग्रामीण भागामध्ये अगदी मशिदीमध्ये देखील मराठी बोलायचे. आज देखील माझ्या सासऱ्यांची देखील मशीद आहे, माझ्या सासरे देखील माझ्याशी मराठीत बोलतात, मशिदीत पण मराठीत बोलतात. बरोबर. असं नाही की मशीद खूप लांब आहे, हडपसरमध्येच मशीद आहे. अच्छा. तर शहरी भागामध्ये मशीद आहे. आजही तुम्ही काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जाल तर मराठीमध्ये बोलतात. मात्र इथल्या मुस्लिमांवर उत्तरेकडचे जे मौलाना आहेत, उत्तर प्रदेश, बिहार वगैरे, या मौलानांचा जो प्रभाव पडला त्याच्यातून त्यांनी इथली जी भाषा आहे, हिंदी भाषा मुस्लिमांना येत होती पण ते हिंदी बोलत नव्हते व्यवस्थित. बरोबर. त्याला ते काही जण ते दखनी मराठी, दखनी हिंदी वगैरे म्हणतात. आता म्हणजे धावते काय धक्कन पाड्या, त्या पद्धतीची जी हिंदी आहे ती बोलण्याचा, ती हिंदी पण नाही मराठी पण नाही, त्याच्यामध्येच कुठेतरी दोन्ही भाषा बदनाम करण्याचा कार्यक्रम. मग असं आणि सरळ उर्दू पण नाही. बरोबर. मग थोडक्यात हैदराबादला पण त्याचा एक अपभ्रंश. तर मग ती जी भाषा आहे ती मुस्लिम बोलायचा आणि त्याच्यातनं त्यांना हिंदी कळते. तुम्ही जर पाहाल तुमच्या संपर्कामध्ये तुमच्या 10वी पर्यंतच्या 12वी पर्यंतच्या शिक्षणात किती मुस्लिम असतील मला नाही माहिती, मात्र त्यांचं हिंदी भाषेवर प्रभुत्व तुम्हाला दिसतं. त्यांना हिंदी भाषेमध्ये मार्क जास्त दिसतं तुम्हाला, कारण ते रोज घरामध्ये थोडीफार बोलायचे, जास्त नाही, पण मराठी पण कळते. बरोबर. तर त्याचं काय झालं की इथे उत्तर प्रदेश आणि बिहारचे मौलाना जसे मशिदीमध्ये यायला लागले तसं त्यांच्यावर एक हिंदी भाषेचा पगडा जास्त बसला. बरोबर. मराठीपासून ते दूर झाले आणि हळूहळू ते एवढे दूर झाले की त्यांना ती भाषाच आपली वाटणार. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये मुस्लिमांशी बोलायला लागले तरी काही जण, बरं का, आता माझ्यासारख्या माणसाची सवय बऱ्याच जणांना माहिती असल्यामुळे मला त्या गोष्टी फेस कराव्या लागत नाहीत. मात्र कित्येक लोक असे आहेत की ज्यांना मराठी बोलल्यानंतर तो हिंदू काय वगैरे अशा पद्धतीनं बोललं जातं. अच्छा, हिनवलं जातं बोललं जातं. आता मध्ये एका मुस्लिम मेळाव्यामध्ये गेलो होतो. त्या मुस्लिम मेळाव्यामध्ये मी मराठीमधून बोललो तर मला म्हणले इथं सगळे मुस्लिम आहेत, हिंदीत कशाला बोलतात, आणि ते भाषण जे आहे ते माझं थांबवलं होतं. अशाही गोष्टी घडतात. आणि एक मुस्लिम मेळावा झाला होता पुण्यामध्ये. त्या मुस्लिम मेळाव्यामध्ये मी एकटाच होतो मराठी बोलणारा, मात्र त्या भाषणाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत लोकांनी टाळ्या देखील वाजवल्या. असा देखील वर्ग आहे आणि असा देखील वर्ग आहे, दोन्ही पद्धतीचे आहेत. मात्र त्याचं प्रबोधन केलं पाहिजे. त्याचं प्रबोधन हे द्वेष करून नाही होत. त्यांना ती गोष्ट समजावून त्या गोष्टीचं काय म्हणतात रिअलाइज करून देणं त्यांना त्या गोष्टी गरजेचं आहे, पण ते केलं जात नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. बरोबर. तर मला आता तुम्ही बोलले की तुमच्या सासऱ्यांची मशीद आहे, तर मला या एक मदरसा हा प्रकार काय आहे आणि त्यामधलं शिक्षण या पद्धतीविषयी मला जाणून घ्यायचं होतं. म्हणजे बरेच लोक आहेत की त्यांना जाणून घ्यायचं. मदरसा कसं आहे की मदरसामध्ये एक काळ होता ज्या काळामध्ये तत्कालीन आधुनिक शिक्षण दिलं जायचं. बरोबर. म्हणजे सॉरी मी तुम्हाला थांबवतोय, पण एक हे विचारण्याचं कारण पण असं आहे की जसं भाजपच्या समर्थकांना एक संघी किंवा भक्त म्हणून हिरवलं जातं, जे काँग्रेसच्या समर्थकांना आपण ते चमचा किंवा मदरसा छान या गोष्टींनी हिनवलं जातं. म्हणजे मग आता एवढा मदरसा वाईट आहे का? म्हणजे असं कसं आहे माहितीये का,
आपण मदरशाची तुलना कशाशी करू शकतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. मदरसा आणि तुमच्या शाळा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. बरोबर. ठीक आहे. मदरसामध्ये आत्ताच्या घडीला पाहाल तर बहुतांश मदरसांमध्ये हे धार्मिक शिक्षण फक्त दिलं जातं. मदरसांमधून तुमचे आलिम असतील, कुराण हाफिज कुराण असतील, म्हणजे त्यांनी कुराण पूर्ण वाचलेलं असतं. त्यानंतर मुफ्ती असतील, त्यानंतर तुमचे मौलाना असतील, हे सगळे जे लोक आहेत ते मदरशामधून येतात. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी मेनली मदरसा सध्याच्या घडीला वापरला जातो. मात्र आता खूप जण म्हणतात की मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण दिलं पाहिजे आणि मग त्याला काय भौतिक शिक्षण जे आहे ते दिलं पाहिजे, अशा पद्धतीचे पण विचार मांडणारे आहेत. तर काही ठिकाणी भौतिक शिक्षण देखील, काही ठिकाणी बरं का खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही, त्याला विरोध करणारी देखील एक मोठी काय म्हणतात की एक मोठा वर्ग समाजामध्ये आहे की मदरशामध्ये हे शिक्षण नको. तर त्या पद्धतीचं आहे. मात्र मदरशामध्ये असं काय म्हणतात त्यांना बाहेरच्या जगाचं जास्त ज्ञान वगैरे नसतं वगैरे, अशातला पूर्णपणे भाग नाही. कारण त्यांचं जे काही आहे ते धार्मिक आहे. आता त्याची तुलना तुम्ही कोणाशी करू शकता? त्याची तुलना इथल्या वेधशाळा आहेत. बरोबर. वेधशाळेशी तुम्ही तुलना करू शकता. गुरुकुल असतात वेगवेगळे. आता मध्ये एका मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. तो मुलगा बसला होता, म्हणजे साधारण 7-8 वर्षाचा, माझ्याकडे अजूनही व्हिडिओ आहे. तो मुलगा म्हणाला होता की मुलांना सांगा की शाळेत जाऊ नका, गुरुकुलमध्ये जावा. आता हॅमरिंग चालू आहे त्या गोष्टी. मुस्लिमांमध्ये कसं आहे, मदरशामध्ये वर्ग कुठला शिकतो हे खूप महत्वाचं आहे. मुस्लिमांमध्ये मदरशामध्ये शिकणारा वर्ग हा मॅक्सिमम काय म्हणतात त्याला की ज्यांचे आई वडील नाहीये, बघा, अनाथ आहेत, खूप गरीब आहेत, खूप गरीबात गरीब बरं का. म्हणजे असंही नाही की प्रत्येक गरिबांचे काहीतरी मदरशामध्ये आहेत. गरीबात गरीब ज्यांची परिस्थिती नाहीये असा वर्ग हा मदरशामध्ये शिकतो. दुसरा कुठला वर्ग जे काही पैशाने हे असतात तो वर्ग कुठलाही मदरशामध्ये शिकत नाही. आणि त्याच्यामुळं हे जे काही मदरशांविषयी जो काही अपप्रचार करतात ना, हा अपप्रचार पूर्णपणे चुकीचा आहे. तिथं काही चुकीचं शिक्षण वगैरे दिलं जात नाही, ते धार्मिक शिक्षण असतं. मात्र ते धार्मिक शिक्षण द्यावं किती जणांना हा खूप मोठा प्रश्न. की आज सय्यदनगर सारख्या भागामध्ये जाल तुम्ही, एका लाईन मध्ये 15 पण नाही, 100 हाफिज असतील मित्र. एका लेन मध्ये. अहो, जेवढे मौलाना आहेत तेवढ्या मशिदी आहेत आपल्याकडे. बरं, त्या मौलानांना पगार किती आहे? 6-6 हजार, 7-7 हजार. मग या गोष्टी ज्या आहेत या मुस्लिम समाजाला सांगणं खूप जास्त गरजेचं आहे की हाफिज होणं वाईट नाहीये, मौलाना होणं वाईट नाही. मात्र तेवढ्या मशिदी आहेत का? बरं, तेवढ्या मशिदी होऊ पण शकत नाहीत. होऊ पण शकत नाहीत ना. मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ही जी मुलं आपल्या आयुष्याचा खूप महत्वाचा वेळ त्या मदरशांमध्ये देतात, त्याच्यानंतर ही काय करतात? कारण खूप कमी मुलं अशी असतात जी यशस्वी होतात, म्हणजे पुढे जाऊन काहीतरी एखाद्या चांगल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये जातात. कमी लोक असतात. आणि खूप कमी अशी खूप जास्त असा वर्ग आहे जो पडेल ते काम करतो. हे जे मदरशामध्ये शिकतात का, त्याच्या मागचं कारण ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आमचा मदरसा शिक्षणाला, धार्मिक शिक्षणाला विरोध नाहीये. मात्र त्यातून घडतं काय, किती जणांना तुम्ही ते देणार आहात ना. एखाद्या सय्यदनगरचं जर पॉप्युलेशन जर तुम्ही पाहाल मुस्लिम समाजाचं, जर 50,000 असेल तर त्याच्यामध्ये 50-100 आलिम हाफिज इज ओके. बरोबर. पण तिथं 2-3-4 हजार जर आलिम हाफिज असतील तर त्याचं तुम्ही करणार काय? मग ह्या गोष्टी त्यांना समजत नाही. आणि जे मदरशाच्या यांना वाटतं की मदरशाच्या विरोधामध्ये आहोत, मग खूप अग्रेसिव्हली. आणि हे अग्रेसिव्हली होणारे लोक जे आहेत का, समाजातला श्रीमंत वर्ग देखील असतो, जो त्या मदरशांना फंडिंग वगैरे करत असतो, जो त्यांची मदरशांची कामं वगैरे करत असतो. मात्र ह्यांच्या घरातला एकही व्यक्ती मदरशामध्ये शिकत नसतो. ही सगळी यांची मुलं कॉन्व्हेंट मध्ये शिकत असतात, चांगल्या चांगल्या शाळांमध्ये शिकत असतात. मात्र ही ऑन स्टेज येऊन मदरशांचं समर्थन करतात. बरोबर, असं आहे. आणि एक मला असं जाणून घ्यायचं होतं की असे जे जमात म्हणजे काय, त्याचे बोलतात ना, जमात में जाके आया, तो काय प्रकार आहे? कसं आहे की जमात म्हणजे वेगवेगळ्या जमात आहेत. म्हणजे अहले सुन्नत वल जमात आहे, तबलिगी जमात आहे, अहले हदीस, अशा वेगवेगळ्या जमात आहेत. मात्र सध्या जमातचा जो जनरली अर्थ आहे, तबलिगी जे आहे एक पंथ आहे मुस्लिमांना, त्यांच्यात जमात निघत असतात वेगवेगळ्या. मग त्या 3 दिवसाच्या असतात, 40 दिवसाच्या असतात, 4 महिन्याच्या असतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते जातात. समजा आता मी राहतोय वारजेमध्ये,
मग वारज्यामधून एखादी जमात जाते, कुठेही जाऊ शकते, मग ती जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकते, ती राज्याच्या बाहेर जाऊ शकते, आणि काही जमात या देशाच्या बाहेर देखील जातात, असे होतात. आणि देशाच्या बाहेरनं पण काही जमात इथे येतात. तर मग त्याच्यामध्ये धार्मिक जे काही विचारांचे आदान प्रदान म्हणजे ज्याला धार्मिक विषयांचं काही माहित नसतं, नॉलेज नसतं, मग तो देण्याचा प्रयत्न जो आहे ते या जमातींमधून केला जातो. आणि त्याच्यामधून बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या आणि काही वाईटही गोष्टी घडल्या. की चांगल्या गोष्टी म्हणजे काही जणांना धार्मिक ज्ञान आलं, काही जणांना नमाज पठण करता येत नव्हती, नमाज पठण करायला लागले, काही जण व्यसनाधीन होते, त्यांची व्यसनं सुटली, हे त्याचे पॉझिटिव्ह हे सांगतात. मात्र त्याचा ड्रॉबॅक असा झालाय की जे मुस्लिम इथल्या संस्कृतीशी वगैरे जुडलेले होते ते बरेच जण जमातमध्ये जाऊन जे आहेत त्या संस्कृती, स्थानिक जे काही कल्चर वगैरे होते, परंपरा होत्या, प्रथा होत्या, त्याच्यातून बाहेर निघाला. तो इस्लामचा भाग वगैरे नाही, अशा पद्धतीचं जे आहे ते काहीतरी मिसगाईड करण्याचा जो प्रयत्न आहे तो. आता सॉरी तुम्हाला थांबवलं, जसं आता मोहरमला जे मिरवणुका निघतात त्याला काही मुस्लिम विरोध करतात आहेत ना ते, किंवा आता जे डीजे लावतात पैगंबर मोहम्मदांच्या जयंतीला तर त्यालाही विरोध करतात. तर म्हणजे हा त्याचाच भाग आहे का? हा त्याचा एक भाग आहे. मात्र ते डीजे वगैरे लावणं त्याच्यामध्ये दोन कारण आहेत. पहिल्यांदा माझा मुद्दा क्लिअर करतो मी आधी, की स्थानिक संस्कृती म्हणा, वेशभूषा म्हणा, या सगळ्या बदलत गेल्या जमातमध्ये गेल्यानंतर बऱ्याच. आता ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहाल किंवा बऱ्याच ठिकाणी कधी मुस्लिम असा दाढी, टोपी वगैरे, पठाणी वगैरे घातलेला आधी 20 वर्षापूर्वी नसायचा कधी. बरोबर. जनरली चुकून एखादा दिसला तर दिसायचा, जनरली बरं का. आणि त्याचा सगळेजण आदर पण करायचे, एखादाच असायचा म्हणून. आज अशी झुंडच्या झुंड झालेली. आता ते का झाले, त्याच्या मागचं कारण काय जर ते पाहिलं तर त्याच्या मागे सगळ्यात पहिलं कारण जर पाहिलं तर ते जमातमध्ये तबलिगी जी काही जमात मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले, ग्रामीण भागामध्ये देखील गेले. तिथं जाऊन झालं काय की ज्या ठिकाणी जो मुस्लिम अगोदर शर्ट पॅन्ट मध्ये देखील मुसलमानच होता, त्याला सांगण्यात आलं की इस्लामिक लिबास नाहीये, मग त्याला पठाणीमध्ये आणलं. मग इस्लामिक लिबास नक्की कुठला? आता झाकीर नायक सुद्धा काय म्हणतात त्याला, ते कोट वगैरे घालून असतो, मग तो इस्लामिक लिबास नाहीये का? मग त्याला पठाणीमध्ये आणला, मग त्याला दाढी ठेवायला लागली, मग मिशा कापायला लावल्या, मग ते टोप्या ठेवायला सांगितलं, आणि ते मग त्याला ते दिनी काहीतरी धार्मिक हे आहे अशा पद्धतीचं काहीतरी एक बनवलं गेलं. आणि त्याच्यामुळे झालं काय की मुस्लिम ऑटोमॅटिकली वेगळा दिसायला लागला, ऑटोमॅटिकली. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पहा की अजून देखील मुस्लिम ग्रामीण भागामध्ये शर्ट पॅन्ट घालून, आणि काही ठिकाणी तर ते कुर्ता पायजामा वगैरे जे काय म्हणतात का, धोतर पंचा वगैरे तसे पण घालून, आणि गांधी टोपी पण घालून असतात. मग ते काय मुस्लिम नाहीत का? बरोबर. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हे धर्माचा प्रसार करताना, धार्मिक विचार सांगताना ह्यांना समजलं नाही की स्थानिक संस्कृती आणि आपला धर्म या दोन गोष्टी वेगळ्या असतात, हे यांना समजलं नाही. आणि त्याची बऱ्याच ठिकाणी गल्लत केल्यामुळे मुस्लिमांमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला. राहिला प्रश्न आता तुम्ही मोहरमचा म्हणताय, तर मोहरम जो आहे तो इथल्या स्थानिक संस्कृतीचा पण नाही म्हणू शकत. की तैमूरलग नावाचा एक बादशाह होता, मोगल बादशाह. तो बादशाह काय करायचा की इमाम हुसेन जे आहे त्यांचं ते शहीद झाले या मोहरमच्या ह्याच्यामध्ये, करबलामध्ये. तर ते इराणमध्ये शहीद झालेले होते. मग तो तैमूरलग काय करायचा की दरवर्षी जायचा तो त्यांच्या कबरीला भेट द्यायला जायचा. मग 1 वर्ष झालं की त्याला त्या तैमूरलगला तिकडे जाता आलं नाही. मग त्याने काय केलं की ती इमाम हुसेनची जी प्रतिकृती आहे त्या कबरची, ती प्रतिकृती इथे बनवायला सांगितली. बरोबर. मग ती प्रतिकृती जी आहे त्याची मिरवणूक या मोहरमच्या वेळेस जी आहे ती लोक काढत असतात. अच्छा. त्याच्यामुळे खूप सारे लोक त्याला विरोध करतात की कुठल्याच्या कबरीच्या समोर तुम्ही असं वाजत गाजत वगैरे ज्या काही गोष्टी करतात त्या गोष्टी चुकीच्या आहेत, असं एक सांगणं त्या मागचा उद्देश आहे. आता उद्देश चांगला आहे, वाईट नाही, मात्र त्याला प्रति काहीतरी दिलं पाहिजे, मग वेगळं काहीतरी. बरोबर. मग ते देण्यामध्ये फेल ठरले, मग ते बंद करा, फक्त तिथपर्यंतच येऊन थांबतं. बरोबर. मग आपल्या तिथं मोहरम हे हिंदू मुस्लिम एकतेच एक प्रतीक म्हणून सण साजरा केला जातो, हे पण वास्तव आहे, त्याला तर तुम्ही नाकारू शकत नाही. मग त्याला प्रति काहीतरी देता आलं का बाबा, वेगळं काहीतरी इमाम हुसेनच्या याच्यातून काहीतरी वेगळं काहीतरी काम करता येते का? मग हिंदू मुस्लिम एकता मंच वगैरे स्थापन करता येतोय का? मग रक्तदानाची शिबिरं घेतात का? दोन्ही समाजाला एकत्र आणता येते का? तसले काही कार्यक्रम घेतले जात नाही. काही जण घेतात बरं का, काही जण घेतात, त्यांचं कौतुक आहे. आणि ते साऊंड डीजे वगैरे आहे का, त्याला विरोध करण्याची 2 कारणे.
एक कारण हुल्लडबाजी, बाबा त्याच्यातनं ध्वनी प्रदूषण होतं, काही गरज नसताना ह्या गोष्टी केल्या जातात, ते कारण पूर्णपणे मान्य आहे, त्याला पूर्ण समर्थन आहे. मात्र दुसरं कारण म्हणतात की इस्लाम में नाही चालता, मग ते कारण मान्य नाही. म्हणजे तुम्ही एकूण संगीतावर आक्षेप घेताय, समजतंय का? तुम्ही त्या साऊंड डीजे वगैरेवर आक्षेप घेत नाहीये. बरोबर. आता पुण्यामध्ये देखील बरेच कॉन्ट्रोवर्सी यावेळी झाली की डीजेला वगैरे विरोध. एक जो काही त्यांच्यातला एक सेक्टर होता ते म्हणाले की डीजेला वगैरे आमचा विरोध आहे. मात्र 100-150 साऊंड सिस्टीम निघाल्या. मग ते समजून घेतलं पाहिजे आपला विरोध नक्की कशाला आहे. साऊंड सिस्टीमला आहे का एकूण संगीताला आहे? मग तालिबान टाईप कार्यक्रम व्हायचा, तिथं ते तालिबानचं सरकार आलं, सगळे ते वाद्य विद्य ते सगळे फोडून टाकले त्यांनी. मग त्या लेवल पर्यंत पण न्यायचं नाही ना. बरं ते व्यवहारामध्ये आणत नाहीत पण विचारात तरी कुठंतरी आहे ना. मग हे हराम आहे असं. बरोबर. तुमची एक फेसबुकला पोस्ट वाचली होती मी, त्यामध्ये तुम्ही मुस्लिमांमधल्या जातींबद्दल लिहिलं होतं. तर मुस्लिमांमध्ये शिया सुन्नी हे पण तर नॉर्मली माहिती असतात, मुस्लिमांमध्ये जाती कशा? कसं आहे, मुस्लिमांमध्ये जाती ज्या आहेत ते त्या पद्धतीच्या नाहीत ज्या पद्धतीनं सांगितलं जातं हिंदू धर्मामध्ये. ठीक आहे. मुस्लिमांमध्ये स्पेशली जर पाहाल तर तुम्ही ते पंथ आहेत. शिया आहे, सुन्नी आहे, तबलिगी आहे, एहले सुन्नत वल जमात आहे, त्यानंतर एहले हदीस आहे, आता एहले कुराण पण आले, अहमदिया आहे, बोहरा आहे, त्यानंतर इस्माइली ख्वाजा मुस्लिम आहे. असे वेगवेगळे पंथ आहेत आणि त्या पंथांमध्ये देखील काही उपपंथ आहेत. ओके. आणि त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार हा होत असतो. बरं, असं आहे. आता ह्या जाती वगैरे ज्या आल्यात का, त्या जाती मुस्लिमांमधून नाहीयेत, त्या हिंदू धर्मातनं जे काही आलेल्या आहेत का, त्या कन्व्हर्शन झालं काय झालं त्या सोबत घेऊन आलेल्या आहेत. बरोबर. मग काही ठिकाणी खाटीक वगैरे आहेत म्हणा, काही ठिकाणी शिंपी आहेत म्हणा, न्हावी आहेत म्हणा, या पद्धतीच्या जाती मुस्लिमांमध्ये देखील आहेत. मात्र ते ज्यावेळेस एखाद्या जमातशी वगैरे जोडले जातात, समजा एहले सुन्नत वल जमातशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होतात. एखाद्या तबलिगी जमातशी जोडले गेले त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होतात. रोटीबेटी व्यवहाराला तिथे काही प्रॉब्लेम सहसा त्या पद्धतीचा येत नाही. बरोबर. जर ते एखाद्या पंथाशी जोडलेले असतील. मला एका गोष्टीचं कुतूहल आहे पहिल्यापासून की जे पण सगळे जगभरातले मुस्लिम आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची ती जी युनिटी बघायला मिळते, किंवा कुठेही एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला तर जगभरातून आवाज उठवला जातो. जसं की खिलाफत चळवळ झाली होती आपल्या इथे, किंवा आता पॅलेस्टाईनचा जो इस्रायल पॅलेस्टाईनचा संघर्ष आहे, ज्याचा दुरान्वयी त्या गोष्टी संबंध नाहीये, पण त्याचा ते फेसबुकवरून राखाने भरून लिहितात किंवा ट्विटरवर आपण बघायला मिळतं. म्हणजे आपल्या इथले प्रॉब्लेम सोडून आपल्या जे जगण्यामध्ये आपल्या येतात ते सोडून त्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. ही गोष्ट आपल्याला का बघायला मिळते? लक्षात घ्या, जगभरातल्या मुस्लिमांची काळजी ही फक्त भारतातल्या मुसलमानांना, बरं, जगभरातल्या मुसलमानांना नाही. आता इस्रायल पॅलेस्तीनच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल, अरब राष्ट्रांकडून काय भूमिका आहे? नाही, बरोबर. सौदी अरबमध्ये तर एवढा मोठा लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट त्यांनी घेतला मध्ये एक महिन्याभरापूर्वी. ठीक आहे. आणि त्याच्यावरून मुस्लिम विश्वातून खूप मोठ्या साड्यावरून टीका झाल्या, पण तरी पण त्यांनी काही माघार वगैरे घेतलेली नाही त्या विषयावर. तर जगभरातून जे काही मुस्लिमांचं जे काही सांगितलं जातं की एखाद्या ठिकाणी काहीतरी होतंय, सगळेच मुस्लिम त्यात पडतात, अशातला भाग नाही. आता मी तुम्हाला सांगतो, रोहिंग्या मुस्लिमांचा विषय, जो खरं तर विषय आत्मीयतेने पाहण्याचा आहे, कारण त्यांना कोणीच स्वीकारत नाही. त्यांना कोणीच स्वीकारत नाही ना. त्यांना ते म्यानमारवाले स्वीकारतात ना, ते भारतातले, त्यांचा कुठला देशच नाहीये, समजलं का? ते मधल्या मध्ये लटकलेले आहेत. मग त्यांची जबाबदारी त्यांच्याविषयी कोणी बोलतंय का? नाही बोलत. भारतातले सिलेक्टेड काहीतरी मुस्लिम बोलतात. ठीक आहे. आता तुम्ही इस्रायलच्या बाबतीमध्ये जाल, सौदीचे कुठले बोलतात? भारतातले बोलतात, कारण ते नेहरूंनी तो जो पायंडा पाडला होता की आपण पॅलेस्तीनला समर्थन करणार, आणि त्यांनी पॅलेस्टाईनला ते मदत करतायत. इव्हन अटल बिहारी वाजपेयींनी पण पाहिली होती मी की बाबा इस्रायल तिथे गेले. फक्त आता मोदींच्या काळात ते चेंज झालं की नाही, पॅलेस्टीनला मदत केली की त्यांनी फक्त जे हमासने जो हल्ला केला होता, बरोबर, त्या हमासने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला, बरोबर, आणि पॅलेस्टाईनला मदत केली. म्हणजे आपल्याला ते पण बघायला मिळतं की आज इस्रायलचा इजिप्तचा शांतता करार आहे, इव्हन जॉर्डनचं सैन्य आता लेबेनॉनची जी हिजबुल्ला संघटना आहे त्यांच्यासोबत त्यांच्या बरोबर लढत आहे. मग तर आपल्या इथल्या मुस्लिमांनी त्या गोष्टीला एवढं लावून धरणं. एक सगळ्यात पहिली गोष्ट मला काय म्हणायचंय, मुस्लिमांवर इतरांनी काहीतरी अत्याचार केले की सगळेजण बोलतात, इथले भारतातले मुस्लिम. माझा तोच आक्षेप असतो बऱ्याच ठिकाणी
पण मुस्लिमांकडूनच मुस्लिमांवर ज्यावेळेस अत्याचार होतात त्यावेळेस आपण का बोलत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आता तुम्ही तालिबान हे अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार, त्याच्यानंतर तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही आहे त्यांनी एक बंदुकीच्या जोरावर जे आहे ते वेगवेगळे कायदे वगैरे त्यांनी आणले. काही महिलांनी बुरखा वगैरे घातला नव्हता, त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्यानंतर त्यांनी जे मुलं आणि मुली सोबत शिक्षण घ्यायचे तर त्या गोष्टी त्यांनी बंद केल्या. महाविद्यालयीन मुलींचं शिक्षण बंद केलं. त्याच्यानंतर एखादी महिला ही पुरुष डॉक्टरांकडून ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकत नाही इथपर्यंत कायदे कडक केले. त्याच्यानंतर आत्ताच एक महिन्याभरापूर्वी त्यांनी एखादी महिला जर याच्यामध्ये वावरत असेल तर ती एखाद्या पुरुषासमोर बोलू पण शकत नाही, म्हणजे आवाजही काढायचा नाही त्यांनी. अशा पद्धतीचे जे कायदे केले गेले अफगाणिस्तानमध्ये त्याच्यावर इथला मुस्लिम कधीच बोलत नाही. आता इराणमध्ये 1000 पेक्षा जास्त महिला त्या हिजाबच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये मारल्या गेल्या. आता एक मुलगी कुठली तरी तिथे फक्त ते एक आपले जे काही मुख्य अवयव आहेत ते झाकून तिथं एका कॉलेजच्या बाहेर उभी राहिली डायरेक्ट त्या विरोधामध्ये. आणि या सगळ्या गोष्टींवर इथला मुसलमान काहीच बोलत नाही. मला या गोष्टी विशेष वाटतात. म्हणजे आता तुम्ही इस्रायल पॅलेस्तीनसाठी रस्त्यावर उतरला, त्याच्यानंतर रोहिंग्या मुस्लिमांच्या बाबतीमध्ये पण बऱ्याच जणांनी विधानं वगैरे या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजे. मानवतेच्या हिशोबाने त्या गोष्टी बोलल्या पाहिजे. मात्र ज्या गोष्टींमध्ये मुस्लिमांकडून मुस्लिमांवर अत्याचार होतात त्याच्यावर तुम्ही कधी बोलणार, ते नाही बोलत. माझ्या दृष्टिकोनातून खरा तसं म्हणायला गेलं तर अत्याचार मुस्लिमांवर चायनामध्ये झालेला आहे, उबेर मुस्लिमवर. तिथे कधी कोणी बोलताना त्याच्यावर एवढं दिसत नाहीच बोलत ना. मग तिथे तर लिटरली मशीद पाडल्यात किंवा त्यांना तिथे आउट नंबर केलं. जे हान वंशाचे जे चायनीज दुय्यम नागरिकत्व आपण म्हणतो तेच त्या ठिकाणी चायनामध्ये बरोबर त्याच्यावर बोललं जात नाही. ऍक्च्युली त्या गोष्टी इथल्या मुस्लिमांना खूप साऱ्या माहितच नाही. मला म्हणायचंय काय की सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांच्या बाबतीमध्ये काय घडतंय ते सगळ्यात पहिलं पहा. बरोबर. मध्ये ते इस्रायल पॅलेस्तीनचं खूप जोरात चाललं होतं, त्याच्यामध्ये फ्रॉड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाले. तुम्हाला सांगतो रमजानचा महिना होता, त्याच्यामध्ये कित्येक अशा संस्था ऑनलाईन फंडिंग गोळा करत होत्या. त्यांनी करोडोचा फंड जो आहे तो भारतातल्या मुस्लिमांकडून गोळा केला आणि तिथे मदत केलेला नाही खूप साऱ्या. आणि त्याचे युट्यूबवर काही जणांनी पर्दाफाश केलाय त्याचा. बरोबर. त्या सगळ्या गोष्टींचा. मग हे भावनांशी जे काही खेळ चाललाय का, असे देखील काही मुस्लिम आहेत ज्यांनी त्या रमजानच्या काळामध्ये स्वतःच्या घरातल्या मुलांना कपडे देखील घेतले नाही. अरे बापरे. पॅलेस्टीन मध्ये असं चाललेलं आहे म्हणून, आणि त्यांच्या भावनांचा अशा पद्धतीनं जो आहे तो वापर केला गेला. बरोबर. तर ते समजून घेतलं पाहिजे. पॅलेस्तीन इस्रायल युद्ध थांबलं पाहिजे ही आपली सगळ्यात पहिली भूमिका पाहिजे. त्यांना एका गांधीची खूप गरज आहे, ही भूमिका आपण पहिली मांडली पाहिजे. त्यांनाच नाही, मी तर म्हणतो सबंध मुस्लिम समाजाला एका गांधीची गरज आहे जी अहिंसक मुवमेंट उभे करू शकेल. बरोबर. मात्र त्याच्यावर बोललं जात नाही. आता अफगाणिस्तानमध्ये ते तालिबानचं सरकार आलं, तिथले मुसलमान पळून अमेरिकेला चालले. मला म्हणायचंय काय, तुमच्या देशामध्ये तुम्ही क्रांती आणू शकता. तुमच्या देशामधून जर तुम्ही पळून गेला तर तुमच्या देशामध्ये क्रांती येणार कशी. आता सौदीमध्ये जे आहेत तिथले जे प्रिन्स आहेत, प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणून, त्यांनी बरेच कायदे आणले. तिथं महिलांना नोकरीमध्ये स्थान दिलं त्यांनी. त्याच्यानंतर महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स दिलं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी ओपन स्टेटमेंट दिलं की सौदीच्या महिला ठरवतील त्यांनी काय परिधान करायचं काय. इव्हन मिस युनिव्हर्स मध्ये सौदीच्या महिला होत्या. ते जे म्युझिक कॉन्सर्ट झालं त्याच्यामध्ये सौदीच्या किती महिला होत्या ते पहा. आणि त्या सौदीच्या ह्याच्यामध्ये त्या म्युझिक कॉन्सर्ट मध्ये त्यांनी त्यांच्या संस्कृतीशी रिलेटेड संगीत वाजवलंय सगळं. आणि इथं जगभरात जे काही मुसलमान त्यातल्या भारतातला तो संगीत हराम आहे म्हणून बोंबा मारतोय. अरे बापरे. तुम्ही या गोष्टीकडे रिग्रेसिव्ह बघता की प्रोग्रेसिव्ह माइंडसेट बघता. मोहम्मद बिन सलमान प्रोग्रेसिव्हलीच पाहिलं पाहिजे ना त्याच्याकडे. त्यांना कळतंय बाबा की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. जग बदलतंय, जगाने आधुनिकता स्वीकारलेली आहे, तुम्ही कुठं चाललेला आहात समजलं पाहिजे. आणि इथला पण मुस्लिम काय, मी हे म्हणत नाही की तो काय मागासलेला आहे पूर्णपणे. मुस्लिमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणावादी विचारांचे लोक आहेत. मात्र होतंय काय की त्यांच्या बोलण्याला त्या पद्धतीचं वेटेज नाही. त्यांना एक जे काही सामाजिक चळवळ जी म्हणतो का सुधारणावादी मुस्लिमांमध्ये, ती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना माहिती नाही की किती मोठ्या प्रमाणात सुधारणावादी मुस्लिम समाजामध्ये येऊन गेलेले आहे. त्यामुळे ते त्यांचे मुद्दे मांडत नाही. आणि ते ज्यांना कळतील, आज माझ्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज उभा आहे, मोठ्या प्रमाणात उभा आहे. हे यांना गैरसमज असतो की मुस्लिमांमध्ये असे नाही, मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज उभा आहे आणि तो
हे विचार मान्य करतो आणि त्याच्यावर जगतो तो उलटा. ते म्हणतात की बरं झालं मी ह्या सगळ्या जंजाळातनं बाहेर निघालो. बरं ते बाहेर निघून सुद्धा ते काय मुस्लिम नाहीत का? मुस्लिम आहेत, नमाज पठण करतात, रोजे ठेवतात, सगळ्या गोष्टी करतात, हजला पण जाऊन आलेले आहेत. बरं, असे पण आहेत, मात्र ते आपल्यासोबत कायम असतात. हजला जाऊन आलेले सुद्धा आपल्या आर्थिक कुर्बानीमध्ये. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता ते तुम्ही फंड रायझिंगचा मुद्दा उपस्थित केला, तर तुम्ही आर्थिक कुर्बानी हा उपक्रम तुम्ही राबवताय गेले अनेक वर्ष आलं. तुम्ही त्या उपक्रमाविषयी माहिती देऊ शकता? नेमकं तुमच्या डोक्यात ही आयडिया कुठून आली, किंवा हे तुमच्या की तुम्ही ही एक प्रोग्रेसिव्ह स्टेप म्हणा किंवा एक बदल म्हणा की तुम्ही हा कसा स्वीकारला? ऍक्च्युली काय हे बदल वगैरे स्वीकारणं हा विषय इथं नव्हता. खरं तर काही कसं होतं, मला इस्लाम बाबतीमध्ये काही नॉलेज नव्हतं, माहिती नव्हती त्यावेळेसचा हा विषय. मी पहिल्यांदा कुराण वाचायला घेतलं होतं. आता पहिल्यांदा कुराण का वाचला हा पण सगळ्यात मोठा विषय, की फेसबुकवर खूप अशी चर्चा झाली. त्याच्यामध्ये म्हणाले की संभाजी महाराजांची जी हत्या आहे ती कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे केली. बरं, म्हणलं कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे केली. म्हणलं चला म्हणलं कुराण वाचू आधी. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा कुराण वाचायला घेतलं आणि कुराण पूर्ण वाचून काढलं. कुराणात काही तसल्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत. मग त्याच्यानंतर मी म्हणालो की कुणीही मला कुराणामध्ये ती गोष्ट शोधून दाखवा, मी आयुष्यभर तुमची चाकरी करतो. अशा पद्धतीनं ते विधान मी त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर मग मला कुर्बानी जी आहे ती प्रतिकात्मक आहे हे समजलं पहिल्यांदा. त्याच्यामध्ये कुराणात लिहिलं होतं की तुम्ही जे काही प्राणी कुर्बान करता त्याच्या रक्ताचा एक थेंबही आणि माणसाचा एक तुकडाही अल्लापर्यंत पोहोचत नाही. पोहोचते ती फक्त तुमची निष्ठा. म्हणलं की निष्ठा आपण अशा पद्धतीने पोहोचवू शकतो. मग निष्ठा पाहणारा अल्लाह आहे ना, माणूस नाहीये. मग माझी निष्ठा अल्लाह ठरवेल. त्याच्यानंतर मग मशिदीमधूनच सुरुवात केली होती. म्हणजे मशिदीमध्ये मौलानाच्या हातात फॅन देणं, त्याच्यानंतर तिथं शिकायला येतात मक्तबमध्ये मुलं, त्यांना नोटबुक देणं, अनाथ आश्रमामध्ये अन्नधान्य देणं, या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केल्या. त्याच्यानंतर मग कंटिन्यू तो पायंडा जो आहे तो पडत गेला. त्यावेळेस आपली आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी असा टॅग नव्हता. मग ज्यावेळी आपण कुर्बानी केरळसाठी राबवली, मग केरळमधल्या पूरग्रस्तांसाठी, त्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी की कुर्बानी कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी. मग त्याच्यानंतर त्याच ठिकाणी शैक्षणिक देखील आम्ही 150 विद्यार्थ्यांना मदत केली. आणि मग 2019-20 पासून जे आहे ते आम्ही आर्थिक कुर्बानी ही प्रॉपर शिक्षणासाठीच राबवली. आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्येच आम्ही जे आहे ते पूर्णपणे हे केलं. त्यानंतर मागच्या वर्षी आम्ही टॅगलाईन सुद्धा आणली, नकोय मटण हवंय शिक्षण म्हणून. या गोष्टी देखील केल्या. मग 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत मदत झाली आमच्याकडनं. आणि ती काही माझी मदत नाहीये, मी काही वैयक्तिक काही केलेलं नाहीये. ते सगळं जे आहे ते आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी या उपक्रमामध्ये सामील झालेले सर्व धर्मीय लोकांचं ते योगदान आहे. मी फक्त माध्यम, ते काय तेवढा पुरता विषय, बाकी ते त्यांचं योगदान आहे. आणि त्यांच्यामुळं 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत झाली. आणि त्या विद्यार्थ्यांना खरंच पावशर मटण देणं गरजेचं होतं. का शैक्षणिक वस्तू, त्यांच्या शाळेच्या फी, त्यांच्या कॉलेजच्या फी, त्यांना जे काही UPSC MPSC विद्यार्थी करतात त्यांच्या अभ्यासिकेची फी, हे देणं गरजेचं होतं. हा विचार मुस्लिम समाजाने केला पाहिजे. बरोबर, एवढंच म्हणणं आहे. आणि त्या गोष्टी मुस्लिम समाजाचे लोक करतात. बरोबर. आता 2014च्या आधी जे आघाडी सरकार होतं त्यांनी मुस्लिमांना आरक्षण दिलं होतं 5%. बरोबर. नंतर पुढे जाऊन नंतर मराठ्यांना पण तेव्हा दिलं होतं. पण मराठा आरक्षणाची जी चळवळ उभी राहिली, किंवा आताही एकदम मोठ्या प्रमाणावर आपण आंदोलनं बघतो किंवा जे मोर्चे बघतो, तसं मुस्लिमांमध्ये बघून येत नाही, किंवा ती मागणी तेवढी प्रकर्षाने जाणवत नाही. खरीच तेवढी गरज आहे का आरक्षणाची? आणि आरक्षणाची असेल गरज तर मग त्या प्रमाणात मागणी का होत नाही? एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, मुस्लिमांना 2014ला हे आघाडी सरकार जे होतं ते जाता जाता त्यांनी 5% आरक्षण दिलं आणि मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. GR आलं होतं त्याचं. बरोबर. ते GR जेवढं सर्क्युलेट मराठा समाजामध्ये झालं तेवढं मुस्लिम समाजामध्ये झालं पण नव्हतं. मुस्लिमांना ते आरक्षण आलेलं पण माहिती नव्हतं आणि गेलेलं पण माहिती नव्हतं. मॅक्सिमम मुस्लिमांची गोष्ट मी करतो. पण मुस्लिमांमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं उभी राहिली नाहीत. हा खूप चुकीचा म्हणा, समज म्हणा, किंवा चुकीची माहिती आहे. कारण मुस्लिमांमध्ये आरक्षणासाठी खूप मोठमोठे मोर्चे निघाले, महाराष्ट्रभरातून निघाले. आणि पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, साधारण मुस्लिमांचा एक 5 ते 6 लाखाचा मॉब एवढा मोठा मोर्चा पुण्यामध्ये निघाला होता. अख्खं पुणे शहर बंद होतं. पण माध्यमांनी त्याची दखल घेतली नाही. मी स्वतः होतो त्याच्यामध्ये.
बरोबर, त्यामुळेच आम्हाला त्याची कल्पना. माध्यमांनी दखल घेतली नाही. कित्येक असे लोक आहेत जे त्यांच्या गावांमधून मुंबईपर्यंत चालत गेलेले आहेत आरक्षणासाठी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे. राहिला प्रश्न की तुम्ही म्हणताय मुस्लिम समाजातून मागणी येत नाही किंवा मोठ्या प्रमाणामध्ये हे होत नाही. एकतर मागणी केलेली दिसून येत नाही, ठीक आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, मुस्लिम समाजाला माणूसच मानत नाहीयेत बरेच जण. समजतंय की त्यांची सगळ्यात पहिली व्यथा ही होते की खूप सारा वर्ग असा आहे की तो मुस्लिमांना माणूसच मानत नाही. मग त्यांनी हे आरक्षण मागण्याच्या गोष्टीकडे लक्ष कधी द्यावं हा प्रश्न आहे. आजची परिस्थिती जर तुम्ही पाहाल तर बऱ्याच ठिकाणी आता ज्या सोसायटीमध्ये तुम्ही राहताय या सोसायटीमध्ये एखाद्या शेख खान आडनावाच्या माणसाने फ्लॅट घेणं म्हणजे किती अवघड आहे हे तुम्हालाही माहिती. त्याच्या पलीकडे जाऊन कित्येक ठिकाणी असत काय मुसलमानांकडून खरेदी करू नका असं सांगितलं जातं. म्हणजे आता ते सुरू झालं. पहिलं नव्हतं बघायला. मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते लव्ह जिहाद आणतात, ते लँड जिहाद आणतात. लँड जिहाद आहे, वोट जिहाद आहे, ते पण मला विचारायचं होतं ऍक्च्युली हे नेमकं जिहाद काय आहे. नाही सांगतो ना, वोट जिहाद आणतात. असे एवढे काहीतरी वेगवेगळ्या संकल्पना आणतात. मग हा आरक्षणाचा जिहाद कधी करणार आहेत? त्यांना माणूसच समजत नाहीत ना. त्यांना कायम त्यांचं राक्षसीकरण केलं जातं. आणि ज्या समाजाचं राक्षसीकरण केलं जातं तो स्वतःच्या हक्क आणि अधिकारासाठी लढणार कधी? त्यांच्यात तेवढी कॅपॅसिटीच नाही ना. आज तुम्ही पाहाल कित्येक मुस्लिम आता तुमच्या संपर्कात असतील, फायनान्शियली खूप वेल्दी आहेत ना, खूप वेल्दी आहेत. मात्र ते देखील या सगळ्या प्रकारांमध्ये का पडत नाहीत? कारण बऱ्याच ठिकाणी ते म्हणतात की राव या सगळ्या प्रकारांमध्ये पडल्यानंतर माझ्या कुठेतरी व्यवसायावर का जाईल, काहीतरी माझं आर्थिक नुकसान होईल, त्याच्यामुळे ते नाही पडत. पण वास्तविक पाहायला गेलं तर मुस्लिम समाज हा असा समाज आहे ज्याला आरक्षणाची सगळ्यात जास्त गरज आहे. सगळ्यात जास्त गरज आहे. आज तुम्ही सच्चर कमिटीचा आयोग पाहिला, रंगनाथ मिश्रा आयोग पाहिला, मोहम्मदुर रहमान त्यांचा जो काही आहे तो रिपोर्ट पाहिला. त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलं गेलेलं आहे की मुस्लिम समाजाची जी काही हे आहे, सामाजिक मागास आहे समाज हा, 5% आरक्षण देण्याची तरतूद आहे. हायकोर्टाने देखील आदेश दिलेले आहेत. जर तसं नसतं तर हायकोर्टाने आदेश दिलेले असते, ठीक आहे. मग मुस्लिम ह्याचा अर्थ मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे. मात्र ते आरक्षण न देणे हे कुठेतरी राष्ट्रभक्तीचं प्रतीक सांगितलं जातं. मुस्लिमांवर अन्याय करणे हे कुठेतरी राष्ट्रप्रेम, देशप्रेम, धर्माभिमान अशा पद्धतीने काहीतरी रिप्रेझेंट केलं जातं. मग कधी मागणार मुस्लिम समाज आरक्षण? आणि बरं एका ठिकाणी हे म्हणतात की मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात यावं, बरोबर. मग मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना रिझर्वेशन तो मुख्य प्रवाहातच मार्ग आहे ना, बरोबर आहे. जर तिथं 5% आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं तर 5% तरी मुस्लिम त्या प्रवाहामध्ये येतील, शिक्षणात येतील. बरोबर. मग शिक्षणात आले की ते मग उद्या जाऊन म्हणतील की हे एज्युकेशन जिहाद आहे. काय करायचं मग? आता हे मी मध्ये एक वाचण्यात आलं होतं माझ्या लोकसंख्या जिहाद, की जे मुस्लिमांमध्ये आपण ते बघतो की साधारणपणे एक जन्मदर जास्त आहे मुस्लिम समाजामध्ये बाकीच्या धर्मांशी आपण कम्पेअर केलं तर. त्या बाबतीत प्रबोधन होण्याची गरज आहे. एक लक्षात घ्या, मुस्लिमांमध्ये आज तुम्ही लोकसंख्येचं जर हे पाहाल तर मागच्या एक 10-15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी मुस्लिमांचा जन्मदर हा थोडा 1 पॉइंटच्या हिशोबाने जास्त होता. मात्र आत्ताच्या घडीला जर पाहाल तर मुस्लिमांचा देखील जन्मदर हा कमी झालेला आहे. का कमी झालेला आहे? एक लक्षात घ्या, आपल्या तिथं कसं आहे, तुम्ही मुस्लिमांमध्ये किंवा हिंदू धर्मीयांमध्ये देखील जास्त अपत्य तुम्ही कुठे पाहाल? तुम्ही ते पाहाल एकतर ग्रामीण भागामध्ये, बरोबर, नाहीतर शहरात आला तर झोपडपट्टीमध्ये, बरोबर. सोसायटी भागांमध्ये, सुशिक्षित वर्गांमध्ये तुम्ही जास्त अपत्य पाहणार नाही, बरोबर. सोसायट्यांमध्ये सुशिक्षित ह्याच्यामध्ये 1 किंवा 2 असे विचार करणारे जास्त आहेत. मुलगी झाली तरी देखील असे आहेत. तुम्हाला पण? मला 2 मुली आहेत, पण मात्र असं काही नाही की माझ्याच बाबतीत. असे खूप सारे मुस्लिम आहेत आत्ताच्या घडीला ज्यांना एकच मुलगी आहे. असे खूप सारे मुस्लिम आहेत माझ्या संपर्कात आहेत, बरोबर. परत ते काही सुधारणावादी चळवळी वगैरे मध्ये नाही आहेत, माझ्या संपर्कात आहे, त्यांना एकच मुलगा आहेत ना असे, पण ते सुशिक्षित असतील. मी तुम्हाला तेच म्हणतो, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते वेगळं असतं. आता हेच तुम्ही झोपडपट्टी भागामध्ये जाल, चाळ भागामध्ये जाल तर त्या भागामध्ये शिक्षणाचं जे आहे ते प्रमाण कमी असतं. त्याच्या पलीकडे माणूस हा मूल जन्माला का घालतो? आपल्या म्हातारपणाची तरतूद. एक लक्षात घ्या, हा जनरल विषय आहे बरं का. हा विषय काय कोणाशी धर्मीयांशी निगडीत नाही आहे. जनरल आपण अपत्य जन्माला का घालतो हा सगळ्यात मोठा विषय. म्हातारपणाची तरतूद की म्हातारपणी बाबा मला बघल, मला काहीतरी खायला प्यायला काहीतरी आणून देईल, उठबस करत दवाखान्यात, हाच विषय असतो. मग ही भीती
स्लम एरिया मधल्या चाळ भागातल्या लोकांना जास्त असते, कारण त्यांचे आर्थिक जी काही गणित असतात ती व्यवस्थित नसतात. ही भीती तुम्हाला सोसायटी मधल्या लोकांना किंवा मोठ्या हाय प्रोफाईल याच्यामध्ये जे लोक राहतात त्यांना नसते. का? कारण त्यांच्याकडे पैसा तेवढा असतो, ते आर्थिक दृष्ट्या सधन असतात, त्याच्यामुळे त्यांना ती भीती नसते. मग ते त्यांच्या पैशाचा वापर काय करतात? स्वतःची चैन करण्यासाठी, जगण्यासाठी, मनसोक्त आनंद घेण्यासाठी. तसा मनसोक्त आनंद आता झोपडपट्टीतला चाळ भागातला माणूस घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत ना. मग हे कारण आहे. हे जे काही याला हिंदू मुस्लिम अँगल देतात का, हा अँगल नाहीये. हा एकतर शिक्षणाचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट आर्थिक दृष्ट्या माणूस कसा आहे हा त्याचा विषय. सगळ्यात पहिलं तर शिक्षण आहे. ज्यांचे शिक्षण झालेले आहेत, आज कित्येक अशी चाळ भागामध्ये देखील राहणारे लोक आहेत ज्यांना एकच आपत्ती आहे. माझ्या मोठ्या भावाला देखील एकच आपत्ती आहे. एकच आपत्ती, एकच मुलगा आहे माझ्या मोठ्या भावाला, दुसरं मूल नको म्हणतात. काय करायचं? मग असे कितीक जण आहेत का शिकलेत, ते म्हणतात की बाबा मला माझं आयुष्य पण जगू द्या. आधीची पिढी कशी होती? आधीची पिढी अशी होती की एक होऊ दे, अजून एकाला एक होऊ दे, मग सासूचं प्रेशर, घरच्यांचं प्रेशर. ग्रामीण भागामध्ये देखील आपले निवृत्ती महाराज म्हणतात तसे झाले म्हणून ठेवायचं, आपलं म्हणून सांभाळायचं. हा, आणि ते सांभाळत बसा, मग आयुष्यभर तेच सांभाळत बसा. म्हणजे बाईला चूल आणि मूलच्या शिवाय दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे, तशा पद्धतीचा विषय. आणि मग म्हणजे साधारणतः सगळ्याच धर्मामध्ये होतं, म्हणजे सगळीकडेच आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की सगळीकडेच आहे की आधीच्या काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये फरक पडलाय. शिक्षण प्रत्येकाचं असं झालंय की सेल्फ सेंट्रिक माणूस झालेला आहे आता. प्रत्येकाचे गोल आहेत, प्रत्येकाला आयुष्य जगायचं. त्यामुळे आता आपत्य सोडा, लोक आपत्य नको कुत्राच पाळतात. अशी परिस्थिती झालेली आहे. ठीक आहे, एक नाही 2-3 कुत्रे पाळतील पण आपत्य नको म्हणतायत, अशी पण परिस्थिती आहे. काही जण माझे काही मित्र, म्हणजे काही मित्र माझे असे आहेत ज्यांची लग्न होऊन 6-7, 7-7 वर्ष झाले, त्यांनी आपत्य देखील जन्माला घातलं. नको म्हणताय, फॅमिली नको म्हणतायत, ते आपत्यच नको म्हणतायत. असे पण आहे. बरं, नवरा बायको मिळून म्हणतात. तर ही पण परिस्थिती आहे. मग समाज रचना बदलत चाललेली आहे. बरं, आता हे आपत्य जन्मदर जास्त आहे म्हणतात, बरोबर. आता उद्या कोणी आपत्य जन्माला घातलं नाही तर हे सांगणार का त्यांना तुम्ही आपत्य जन्माला घाला बरं का? खूप घालणं गरजेचं आहे बरं का जन्माला. आज परिस्थिती अशी झालेली कित्येक देशांमध्ये की वृद्धांची संख्या वाढत चालली, बरोबर. जसं की जपान, रशिया. तीच परिस्थिती काही दिवसांनी भारतामध्ये होण्याची शक्यता आहे. कारण की भारताची पण वाट, भारताचीच नाही जगाची वाटचाल त्या दिशेने चालली. बरोबर, की प्रत्येकाला जागायचंय. साधारणतः मेडिकल फॅसिलिटी चांगल्या झाल्या, त्यामुळे एक आपण म्हणतो की एक आपला जो लाईफ स्पॅन आहे तो वाढला, सिक्युअर झाले ना लाईफ. त्याच्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत माणूस त्या पद्धतीने विचार करतो. आणि एक जन्मदर वाढीमागचं ते पण एक कारण सांगितलं जातं की एक आपले जे मेडिकल फॅसिलिटीज वाढल्या. पहिले काय व्हायचं की असं म्हणायचं की 4 मुलं जन्माला आली की त्यातले 2 जागायचे, बरोबर. त्यामध्ये नंतर 80च्या दशकानंतर काय आलं की लोकसंख्येचा विस्फोट होण्याचं कारण असं आलं की सगळेच जागायला लागले. बरोबर 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 असं बरोबर. त्यांचे मग आता 2चे 4, 4चे 2, 4चे 8, 8चे 16 असे मग ते फॅमिली ट्री वाढत गेली. आज तुम्हाला परिस्थिती सांगतो, आजच्या घडीला देखील एखाद्या महिलेला जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये अपत्य झालं तर तिचं ऑपरेशन करत नाहीत लवकर डॉक्टर, बरोबर, अपत्य होऊ नये याचं. आत्ताच्या घडीला देखील जरी तिला 2 अपत्य झालेली असली का तरी देखील करत नाहीये. काहीतरी कारण सांगून पुढे ढकलतात. ते का होतंय ह्या गोष्टी थोडस लक्षात घ्या, बरोबर. कारण की वृद्धांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे. आणि हे सगळ्या समाजामध्ये, असं काय नाही मुस्लिम समाजामध्ये. मात्र मुस्लिम समाजामध्ये काही ठिकाणी असं सांगितलं जातं काय अल्लाह की देन आहे, अल्लाह देख लेगा वगैरे, असा विचार करणारे काही लोक आहेत, नाही अशातला भाग. मात्र तो जो तबका आहे ना तो तबका खूप कमी आहे. बरोबर. तो तबका मला असं वाटतं बरं का की नैराश्यामध्ये असतो काय, बरोबर. स्वकर्तृत्वाने काहीतरी करायचा विचार करत नाही, समजलं का? नैराश्यामध्ये असतो तो तबका. तो तबका अतिशय कमी आहे. मला असं वाटतं त्याच्याविषयी न बोलणंच योग्य. बरोबर. आणि एक प्रश्न माझ्या मनात आहे. मी एक लॉचा पण स्टडी केलेला आहे. त्यामध्ये हिंदू कोड बिल आणण्यात आलं भारताच्या स्वातंत्र्यानंतर, बरोबर. हिंदू कोड बिलामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख यांचा समावेश होतो. पण मुस्लिम पर्सनल लॉ, ख्रिश्चन पर्सनल लॉ तर ते आहे. मुस्लिमांसाठी जो पर्सनल लॉ आहे, जे स्त्रियांना अधिकार मिळाले त्या हिंदू कोड बिलातून किंवा संविधानातून, ते मुस्लिम स्त्रियांना का मिळू नयेत की, आणि हा मुस्लिम पर्सनल लॉज का ठेवला तेव्हा, आणि आता पण ते ठेवायची गरज आहे का असं वाटतं का? किंवा जे आता जे कायदे चालत आलेत ते जे प्रॉपर्टी संदर्भात आहे किंवा जे आपण म्हणतो ज्या
जगण्यासंदर्भात आहे, किंवा आताच्या सरकारचं आणायचं चाललं की समान नागरिक कायदा, याकडे तुम्ही नाव बदललं ना त्यांनी, युनिफॉर्म सिव्हिल कोड, सेक्युलर सिव्हिल कोड केलं. मग या सेक्युलर सिव्हिल कोड कडे कसं वाटतं तुम्ही? काय विषय माहितीये का, ज्यावेळी हिंदू कोड बिल ज्यावेळी आलं का त्यावेळेस त्याच्या आधी हिंदू महिलांना अधिकार नव्हते, लक्षात घ्या. त्यावेळेस मुस्लिम महिलांचं तसं नव्हतं ना. मुस्लिम महिलांना प्रॉपर्टीमध्ये वाटा मिळायचा. बरोबर. त्याच्यानंतर त्यांना पुरुषाकडून खुला घेण्याची, म्हणजे तलाक घेऊ शकत नाही, मात्र हा नवरा मला सांभाळण्यासाठी सक्षम नाहीये हे सिद्ध करून ती 4 लोकांमध्ये बसून त्याच्याकडून तलाक घेऊ शकत होती. हे अधिकार मुस्लिम महिलांना आधीपासून होते. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते जे काही मुस्लिम पर्सनल लॉ जे काही आहेत त्या गोष्टी त्यांनी त्या ठेवल्या. मात्र त्या धर्माशी जोडणं हा कुठेतरी मूर्खपणा झाला. त्याच्यामधून काहीतरी मध्यम मार्ग काढायचा होता. दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हणताय की हिंदू कोड बिल मध्ये आता 3 धर्म आहेत फक्त. एक आहे हिंदू, दुसरा आहे बौद्ध आणि तिसरा आहे जैन. शीख पण सांगतो की सर तुम्हाला, शिखांसाठी आनंद विवाह कायदा आलेला आहे. ठीक आहे. ख्रिश्चनांसाठी इंडियन ख्रिश्चन ऍक्ट आहे. बरोबर. आणि मुस्लिमांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे. बरोबर. तर या सगळ्यांमध्ये डिफरंट आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहेत ते विवाहाचे कायदे. आता कायदे 5% कायदे असे आहेत जे समसमान नाहीत, वेगवेगळे आहेत. ठीक आहे. हे फक्त 5% कायद्यांच्या बाबतीमध्ये. आता हे कुठं कुठं येतं, कुठं कुठं प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये येतं, वारसाच्या बाबतीमध्ये येतं, लग्नाच्या बाबतीमध्ये येतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मध्यम मार्ग बसून काही काढता येतो का, त्याच्यावर काहीच बोललं जात नाही. बरं, हे फक्त मुस्लिमांच्या बाबतीमध्ये वेगवेगळं आहे का? नाही. तुम्ही आदिवासींचे कायदे, बरोबर, ते जे तुम्ही हिंदू कोड बिल म्हणताय, त्या हिंदू कोड बिलामध्ये आदिवासी वगैरे हे लोक येतात का हे पहा. तुम्ही कलम 370 वर बोलता, मात्र कलम 370 ब क ड याच्यावर जावा थोडस, मग कळतं. आसाम, मिझोरम ह्याच्यामध्ये त्यांच्या स्थानिक ज्या काही संस्कृती आहेत का, त्या रूढी परंपरेनुसार त्यांना काय निर्णय घेण्याचे हक्क प्रदान केले गेलेले आहेत. बरोबर. आणि ती असे कित्येक ट्रायबल आहेत ज्या कम्युनिटी, ते त्यांच्या कम्युनिटीच्या नुसार चालतात. त्यांचा आणि त्या हिंदू कोड बिलाचा कुठेच काही संबंध येत नाही. अशा बऱ्याच ठिकाणी आहेत. मग तुम्ही त्याच्याविषयी काय बोलणार आहे, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. बरं, आता हिंदू कोड बिलामध्ये कायदे हे कायम अपडेट व्हायला पाहिजेत, मी या मताचा आहे. बरोबर. आता हे जे काय म्हणतात शर्यत आहे, 50 देशांच्या 50 शर्यत आहे. प्रत्येक देशाची शर्यत वेगवेगळी आहे. प्रत्येक देशाची शर्यत वेगवेगळी. आता ते कझाकिस्तानमध्ये हिजाब बंद झाला. आता ते कझाकिस्तान दोन्ही देशांमध्ये हिजाब बंद झाला. मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. बरोबर. मग आता त्यांचं काही त्यांची काय म्हणतात, त्यांची हे कुठला कायदा तो जे आपण बोलतो शरिया कायदा, तो काही वेगळा आहे का? मग बरोबर. याचा अर्थ शर्यत कायदे हे प्रत्येक देशाचे वेगवेगळे आहेत आणि ते वेळेप्रमाणे अपडेट होऊ शकतात. ठीक आहे. आता मुस्लिमांमध्ये सगळ्यात पहिली विषय काय होता, ट्रिपल तलाक. ट्रिपल तलाक हे इस्लाम बाह्य होतं, तो इस्लामचा भाग नव्हता. मग ते बंद झालं. मात्र ते तलाके अहसन जे आहे ते 3 वेळा आयुष्यामध्ये तलाक देऊ शकतात. त्याचं प्रबोधन मुस्लिमांमध्ये झालं. ट्रिपल तलाकच्या विरोधात कायदा आला, चांगली गोष्ट झाली. आता हे म्हणतात की समान नागरिक कायदा, सेक्युलर सिव्हिल कोड आले. अगं त्याचा तुम्ही ड्राफ्ट तरी आणा ना. काय ड्राफ्ट आहे त्याचा? आज परिस्थिती अशी आहे हिंदू धर्मीयांमध्ये विशेष करून, लग्न करून 3 महिने होतात आणि घटस्फोट घ्यायला 2 वर्ष जातात का नाही? बरोबर. मग मला सांगा, ती व्यवस्था पण चांगली आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत ना. मग इथे जे 3 महिन्यामध्ये जो घटस्फोट मिळतो इस्लामच्या या शर्यत कायद्यानुसार, ते चांगलंच आहे ना. मग तो कायदा इथे घेता येतोय का बघा. बरोबर. तो कायदा इथे घेता येतोय का? ह्यातले काही कायदे घेता येतात का बघा. आता पोटगी आहेच ना, मुस्लिम महिलांना पोटगी आहे. ज्या शहाबनोच्या प्रकरणामध्ये मुस्लिमांनी एवढा राडा घातला, ते रस्त्यावर आले, आंदोलनं केली, आज त्यांना आहेच ना. आणि अजूनही त्यांचं म्हणजे बोलताना शब्द चुकीचे पण निघू शकतात. मग अजूनही खास मिटत नाहीये, समजलं का? अजूनही ते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवाले जातात आणि म्हणतात की मुस्लिम महिलांना पोटगी मिळू नये म्हणून ते त्याच्यातनं बाहेर काढा. आता काही दिवसांपूर्वी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवाले गेले होते. मला म्हणायचंय काय की यांना समजत नाहीये की काळाप्रमाणे वेळेप्रमाणे अपडेट व्हावं लागतं. आज बऱ्याच ठिकाणी अशा बघा, दोन्हीमधून मध्यम मार्ग काहीतरी काढला पाहिजे. त्या मध्यम मार्गावर बोललं जात नाही. बरोबर. हे शाहबानोच्या केस बद्दलच मला बोलायचं होतं. जो नंतर सरकारने, जे काँग्रेसचं सरकार होतं राजीव गांधींचं, त्यांनी तो निर्णय फिरवला. बरोबर. आणि मग ते चूक होतं की बरोबर होतं? चूक होतं ते.
बरोबर, पूर्ण चूक होतं. राजीव गांधींनी त्यावेळेस तो निर्णय घ्यायला नको हवा होता. त्याही वेळी बरेच जण त्यांना सांगत होते की हा निर्णय घेतल्याने हिंदू मुस्लिमांमध्ये एक दरी निर्माण होईल. मग तो त्यांनी घेतला नाही. बरं, त्याचा वापर जो आहे तो संघाने म्हणा किंवा ज्यांना राजकीय अजेंडा त्याचा राबवायचा होता त्यांनी तो घेतला. मुळात तो मुद्दा रिलेटेड कोणाशी होता? बरोबर, मुस्लिमांशी. हा, मग तेच तिथं ध्रुवीकरण जे झालं ते म्हणजे काँग्रेसच्या वर शिक्का बसला की ही पार्टी एक थोडक्यात जे कट्टर हिंदू आले तर ते पार्टीला एकदम दुश्मन म्हणूनच बघतात काँग्रेसला. आणि जे नंतर जे बीजेपीला नंतर त्यांचे पाय रोवायला म्हणजे त्यानंतर आपण नंतर आपण होतो राम मंदिराचे दरवाजे उघडले, नंतर मग ज्या मुंबईतल्या दंगली, बरोबर, हे सगळं त्यानंतर झालेलं आहे ना. विषय काय झाला की त्याचं भांडवल करण्यात आलं. मात्र त्यांना ते गोष्टी समजल्या नाही की त्या काळातल्या मुस्लिमांना की या गोष्टी या काळासाठी गरजेच्या आहेत. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, मुस्लिम महिलांना पोटगी मिळावी याच्यासाठी मुस्लिम महिला भांडत होत्या. बरोबर, ते काही हिंदुत्ववादी भांडत नव्हते. मुस्लिमांमधून खूप सारे सुधारणावादी त्याच्यासाठी भांडत होते. बरोबर, आणि ते म्हणत होते की मुस्लिम महिलांना पोटगीचा कायदा द्या. कारण खूप सारे त्या काळामध्ये म्हणजे असं प्रमाण सांगतोय बरं का, तलाकचं घटस्फोटाचं प्रमाण हे 1% पण नसतं समाजामध्ये, ठीक आहे. मात्र त्याच्यामध्ये देखील खूप सारे असे लोक होते जे तलाक 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 म्हणून घटस्फोट द्यायचे. हा, म्हणजे साधारणतः नॉन मुस्लिम म्हणजे मी ऍज अ नॉन मुस्लिम म्हणून आमची तर हीच धारणा होती की 3 वेळा तलाक 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 केलं की झाला तलाक. म्हणजे असं काही गोष्टी होत्या का? किंवा होत्या ना, अच्छा, होत्या, वास्तवात होत्या. कित्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो की SMS करून तलाक दिले गेलेले आहे. अरे बापरे, फोन करून तलाक दिले गेलेले आहे. घरातल्या काही महिला या आपल्या सुनांच्या विरोधामध्ये ते अस्त्र म्हणून वापरायचे की मी माझ्या मुलाला सांगेल तुला तलाक 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 दे, तलाक दे. म्हणजे ते पर्सनल लेवलचे विषय. मात्र त्या पद्धतीनं वापर केला गेला. आता त्याच्यामध्ये चूक काय झालं? त्याच्यामध्ये सामान्य मुस्लिमांची चूक नव्हती. बरोबर, त्याच्यामध्ये त्यांना जे गायडन्स करायचे, जे मुल्ला मौलवी होते, त्यांनी तलाक कशा पद्धतीनं देतात हे सांगितलंच नाही ना. आता ज्यावेळेस तुम्हाला विवाह केला जातो, विवाह तर इस्लामिक पद्धतीनं होतं. काजी बसतो, ते सगळं लिफाफा वगैरे, आमच्या तिथं विवाह एकदम लिहून रजिस्टर वगैरे पद्धतीनं होतं. ते अभिमानानं सांगत. मात्र त्यावेळी त्या मुलांना मुलींना जे काही नवविवाहित दाम्पत्य असतं त्यांना घटस्फोटाची प्रक्रिया सांगितली जाते का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ते गायडन्स कोणालाच नव्हतं. अजून देखील मशिदींमधून तसल्या पद्धतीचं गायडन्स नाही की घटस्फोटाचा प्रकार कसा आहे. मी तलाके अहसनच्या बाबतीमध्ये माहिती दिल्यानंतर खूप साऱ्या मुस्लिमांना माहिती झाली की बाबा घटस्फोट आयुष्यात 3 वेळा देऊ शकता तुम्ही. कळतं का? आयुष्यात 3 वेळा देऊ शकता तुम्ही. त्यांना ते माहित नव्हतं आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम झालेले आहेत निर्माण. गायडन्स नाही ना. समाजाला जर गायडन्स व्यवस्थित असतं तर समाज तसा का वागला असता ना. समाजाला गायडन्स चुकीच्या पद्धतीने, आणि त्यात समाजाचा दोष नाहीये. त्यांना गायडन्स करणारे जे मुल्ला मौलवी होते त्यांचा दोष आहे. बरोबर. आता नेमकं आपल्या देशात एक संकट हा शब्द खूप पॉप्युलर आहे. तर नेमकं संकटात कोण आहे? देश संकटात आहे, हिंदू संकटात आहे की मुस्लिम संकटात आहे? या देशाचं जे संविधान आहे ते खूप धोक्यात आहे. आणि हे फक्त बोलण्याचं वाक्य नाहीये. बरोबर. बरेच जण म्हणतात संविधान धोक्यात आहे. आपण ते कसं धोक्यात आहे? एक लक्षात घ्या, आपला देश हा गेल्या हजारो वर्षाच्या हुकुमशाहीमध्ये होता. हजारो वर्षाच्या. आपल्याला जी ही लोकशाही मिळालेली आहे ही फ्रेश मिळालेली लोकशाही, आणि त्या फ्रेश मिळालेल्या लोकशाहीमुळे आपण माजलेलो आहोत. बरोबर, लक्षात घ्या. उतू चाललंय ते खूप सगळं लोकशाहीमध्ये, समजलं? फ्रीडम होतो. हा, त्यांना कळत नाहीये की बाबा आपल्याला हे फ्रीडम मिळालं कशामुळे? संविधानामुळे मिळालेलं आहे. आपण हुकुमशाहीमध्ये होतो, भले ते ब्रिटिशांच्या असू द्या, पेशव्यांच्या असू द्या, कोणाचेही असू द्या, कुठलेही राजे वगैरे जे काही आहेत त्यांच्या सगळ्यांची हुकुमशाहीच होती ना. त्यांनी हुकुमशाहीवर आधारित लोकशाही राबवण्याचे प्रयत्न 100% केले. मात्र मतपेटीतून जे आहे तो आपण राजा निवडू शकतो, मतपेटीतून आपण सरपंच निवडू शकतो, नगरसेवक महापौर निवडू शकतो. ही व्यवस्था जी आहे ती देश स्वतंत्र झाल्यानंतर, ते पण म्हणजे व्यवस्थाच नंतर आली. ऍक्च्युअली फ्रेंच राज्यक्रांतीनंतर व्यवस्था आली. अनेक देशांनी ते अंगीकारली. बरोबर. अमेरिकन राज्यक्रांती लोकांनी अंगीकारली. बरोबर. मग आता ती व्यवस्था आपण सोडायची का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. बरं, या व्यवस्थेमध्ये सगळ्यांना समान अधिकार, समान न्याय आणि समान हक्क दिलेले आहेत. आता मध्ये हक्क अधिकार वगैरे आपण सोडायचे का? बरं, या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कित्येक असे देश आहेत जे धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल करत आहेत. कित्येक देश आहेत.
ग्लोबलायझेशन झालेलं आहे. आज सौदी अरब सारखा देश त्यांच्या देशामध्ये मंदिर उभं करतो, त्यांच्या देशात दुबईमध्ये त्यांच्या देशामध्ये होळी खेळली जाते, त्यांच्या देशामध्ये ख्रिसमस होतं. ठीक आहे, सौदी अरब सारखे देश काय म्हणजे आखाती देशांमध्ये याचा अर्थ त्यांना आपण जेवढं आपण पहिलं आपण त्यांना असं म्हणू हे जास्त कन्झर्वेटिव्ह आहे. सौदी अरब झालं, कतार झालं, कुवेत, ते कधीच कन्झर्वेटिव्ह नव्हते. एक लक्षात घ्या, ते कधीच कन्झर्वेटिव्ह नव्हते. अखंड जगामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा इम्पॅक्ट सौदीवर काय पडला याचा जर तुम्ही अभ्यास कराल तर 0 आहे. काही सिलेक्टेड कंट्री जर सोडल्या तुम्ही, अफगाणिस्तान वगैरे सारख्या काही सिलेक्टेड कंट्री, तर आखाती देशांमध्ये 0. ते लोक एवढे स्टँडर्ड राहतात, त्यांनी आधुनिकता स्वीकारली. ठीक आहे, त्यांनी ग्लोबलायझेशन स्वीकारलं, प्रत्येक धर्माचा आदर करणं त्यांनी स्वीकारलं आणि ते त्यांनी कृतीतून दाखवलेलं आहे. बरोबर, ते बोलण्यातून नाहीये फक्त त्यांच्या कृतीतून. तुम्ही आज ख्रिसमस जा, सौदीमध्ये मोठ्या प्रमाणात मध्ये ख्रिसमस साजरा होतो. इव्हन आताची जी दिवाळीच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या सुद्धा तुमच्या त्या बुर्ज खलिफा टॉवरवर दिल्या गेल्या. एवढ्या सगळ्या गोष्टी ते का करतायत? कारण त्यांनी ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण स्वीकारलं आणि ही मोठी गोष्ट आहे. आणि आपल्या तिथे जागतिकीकरण हा शब्द पण रुजत नाही अजून, आपल्याला कळत नाही. इथे एखादी मिरवणूक जरी निघाली का तरी बॉम्ब मारतात. आज आपण बरेच जण सांगतोय गणपतीची मिरवणूक निघाली अमेरिकेमध्ये, बरोबर, आणि इथे कुठेतरी चर्चवर हल्ले करतात. आता मला सांगा तुम्ही, मग सौदी अरब मध्ये मंदिर झालं त्याचा अभिमान बाळगतात आणि इथं मशिदी तोडतात. मग मला सांगा तुम्ही की आपण ग्लोबलायझेशन स्वीकारतोय का? बरोबर, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपण ग्लोबलायझेशन स्वीकारलं पाहिजे. जग बदलतंय, जग हे व्यावसायिक दृष्ट्या एक होतंय प्रत्येक ठिकाणी. बरोबर, आणि त्या व्यावसायिक दृष्ट्या जग एक होण्यामध्ये भारत कुठेतरी मागे पडतोय का? भारतामधले सिलेक्टेड व्यावसायिक पुढे चाललेत, सिलेक्टेड. देश पुढे नाही चाललेला सर, देश म्हणून पुढे नाही चाललाय. आणि मला ह्याच्यामुळे वाटतं की कुठेतरी ही लोकशाही आणि हे जे संविधान आहे, धर्म कुठलाच धोक्यात नसतो सर. धर्माला माणसांची गरज नाही. धर्म ही खूप मोठी वैश्विक संकल्पना आहे, खूप मोठी संकल्पना आहे. धर्म कधीच धोक्यात येत नसतो. धर्म धोक्यात त्याच वेळी येतो ज्यावेळी धर्म रिफॉर्म स्वीकारत नाही. ज्या धर्मामध्ये रिफॉर्म होतं, जो धर्म सुधारणावाद स्वीकारतो, तो धर्म कधीही धोक्यात येत नाही. बरोबर. आता आपण धर्माचा विषय निघाला आपला, तर आता जवळपास आपली जी सूर्यमंडळ आहे तर याच्यामध्ये जवळपास आपले 9 ते 10 ग्रह येतात. त्याच्यानंतर मग एवढी मोठी आपण म्हणतो आकाशगंगा आहे, बरोबर. त्या आकाशगंगेच्या पलीकडे पण एवढं मोठं विश्व आहे. त्याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं समोरच्या भिंतीवर एखादा टिंब मांडावा एवढीशी आपली पृथ्वी आहे, तेवढी पण नसेल. आता या पृथ्वीची उत्पत्ती आपल्या अब्जावधी वर्षांपासून आहे. त्याच्यामध्ये आपल्या मानवाची उत्पत्ती 70,000 वर्षापूर्वीपासून आहे. आणि एखाद्या जुन्यातल्या जुन्या धर्माचा ट्रेस जरी आपण मांडला तरी तो 3-4 हजार वर्षापूर्वीचा पलीकडचा नाही. अगदी बरोबर. आणि मग आता आपण एवढं त्या धर्मावरून, जातीवरून अभिमान बाळगणं किंवा भांडण करत बसणं, आणि ज्या गोष्टींमध्ये आपलं योगदानच नाही की तुम्ही मुस्लिम म्हणून जन्माला त्यात तुमचं काही योगदान आहे, काहीच नाही. मी हिंदू म्हणून जन्माला माझं काही योगदान आहे. या गोष्टींचा अभिमान बाळगणं किंवा या गोष्टींवरून दुसऱ्या सोबत आपण भांडणं करणं कितपत योग्य आहे? एक पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की धर्माचा अभिमान बाळगणं वगैरे ह्याच्यामध्ये काय म्हणजे अभिमान बाळगण्यासारखं काय? मी मुस्लिम असण्याचा अभिमान पण नाही आणि मला लाज पण वाटत नाही, बरोबर. आणि त्याच्यामध्ये तो एक योगायोग आहे. तुम्ही हिंदू धर्मात जन्माला आला, मी मुस्लिम म्हणून धर्माला जन्माला आला. या एक आयुष्य जगण्याच्या वेगवेगळ्या एक चालीरीती म्हणा, प्रथा परंपरा आहे, त्या पद्धतीने आपण जगावं. ज्याला एकीश्वरवाद मानायचा त्याने एकीश्वरवाद मानावं, ज्याला बहुदेववाद मानायचा त्याने बहुदेववाद मानावं. मात्र ह्यातून अभिमान बाळगण्यापर्यंत ठीक आहे. मात्र मी मुस्लिम आहे म्हणून मी दुसऱ्याचा काहीतरी द्वेष करायचा, मी हिंदू आहे म्हणून मी काहीतरी दुसऱ्याचा द्वेष करायचा, हा काहीतरी मूर्खपणा आहे. बरं, हे जे द्वेष वगैरे बाळगणारे लोक आहेत का, ह्या लोकांकडे स्वतःच असं काय आहे? हे जे काही धर्म ज्यांनी निर्माण केलेले आहेत त्यांनी तर ह्या गोष्टी सांगितलेल्या नाही. तुम्ही कशासाठी या गोष्टी करताय? आणि ह्यांनी मिळणार काय? समाजामध्ये फक्त दरी निर्माण होते आणि हे काही ठिकाणी जाणीवपूर्वक केलं जातं. म्हणजे माझ्याकडे काहीच नाहीये, ठीक आहे, मला समाजामध्ये काहीतरी खूप प्रसिद्ध वगैरे व्हायचंय, माझं काही काम नाहीये, मग मी काय करणार? मी माझ्या जातीचं, मी माझ्या धर्माचं काहीतरी भांडवल करणार आणि माझ्या जातीवर, माझ्या धर्मावर कशा पद्धतीने अन्याय होतोय त्याचे काहीतरी बॉम्बा मारत बसणार आणि मग त्याच्यात पण माझं नेतृत्व उभं करणार. बरोबर. माझा आणि ह्याच्यात वैयक्तिक निष्कर्ष आताचा सध्या तोच ट्रेंड चालू आहे. बरोबर. कोणीच म्हणत नाही की बाबा माझ्या जातीला, माझ्या धर्माला काहीतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मी मुस्लिमांना कायम सांगतो, अन्याय वगैरे या गोष्टी एका बाजूला आहेत, होत आहेत, त्याच्या मागे राजकीय कारणं खूप आहेत.
मात्र मुस्लिम समाजाला आत्मपरीक्षण करण्याची खूप जास्त गरज आहे. जो समाज जेवढं जास्त आत्मपरीक्षण करतो तो समाज तेवढं जास्त बदलतो, त्याच्यात तेवढी जास्त डेव्हलपमेंट होते. माझा वैयक्तिक निष्कर्ष असा आहे याच्यामध्ये की साधारणतः कसं होतं की एकाने एक केलं तर मी 2 करणार, समोरच्याने जर 6 बेसला 6 टॉप लावले तर मी 12 बेस 12 टॉप लावणार, समोरच्याने जर दाढी ठेवली तर मी एवढा मोठा टिक्का लावणार. तर समोरच्याने या गोष्टीमुळे हे वाढत चाललंय खूप, असं हा कट्टरतावाद वाढत चाललाय हल्ली, तर खूप वाढत चाललाय. मला म्हणायचंय काय की ह्याच्यातनं मध्यम मार्गावर कोण येणार. समोरच्याने 10 टॉप 10 बेस लावले तर त्या 10 टॉप 10 बेसला जेवढा खर्च येतो तेवढा खर्चातनं मी 4 मुलांचं शिक्षण करू शकतो. बरोबर, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणी जास्त मोठा गंध लावत असेल तर मग मी काहीतरी आधुनिकीकरण स्वीकारून बघा, चांगल्या सुटापुटामध्येच येऊ शकतो का, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ऍक्च्युली कसं आहे, या सगळा कट्टरवाद कसा हँडल करायचा हे बहुतांश लोकांना समजत नाही. मग तो समोरचा जास्त कट्टर तर मग मी जास्त कट्टर दाखवतो मुळात ते. आणि काय हे ऍक्च्युली हे म्हणजे ह्युमन नेचर ऍक्च्युली आहे की एखाद्याने जर आपण ते म्हणतो की एखाद्याने 1 केलं तर ह्याला 2 करायचंच आहे. ऍक्च्युली हे ह्युमन नेचर नाहीये सर, हे ह्युमन नेचर बनवलं जातंय. बरोबर. तुम्हाला सांगतो, जर सगळे धर्म शांतीचा संदेश देत आहेत तर मला असं वाटत नाही की हे ह्युमन नेचर असू शकतं. बरोबर. हे राजकारणातून या गोष्टी करायला लावल्या जातात, प्रवृत्त केल्या जातात. म्हणजे गणपतीच्या मिरवणुका मोठ्यामध्ये निघाल्या, तिथं साऊंड मोठ्या प्रमाणामध्ये लावले तर मग काही जण वर्गाने ईद मिलादच्या मिरवणुकीला पण देतात. बरोबर. मग तुम्ही पण मोठे साऊंड लावा, करा एन्जॉय. मुळात एन्जॉयमेंट काय असतं त्याच्यामध्ये, लोकांना त्रास होतो. एन्जॉयमेंट काय आहे, आता एक वडगाव शेरीमध्ये एक मुलगा मेला, त्याची झेंडा लागला त्याच्या. मग मला म्हणायचंय काय की एखाद्याला असा मृत्यू का यावा. म्हणजे तफावत बघा ना, की एखादा असा माणूस असतो जो आलिशान मोठ्या विमानामध्ये म्हणजे ईद मिलादच्या मिरवणुकीत जो मुलगा जो झेंडा फिरवत होता हिरवा, हिंदू होता, माहिती ना मला ते. तुम्हाला सांगतो, असं मरण एखाद्याला काय यावं. काही जणांना आलिशान विमानामध्ये आलिशान घरांमध्ये मृत्यू होतो आणि काही जणांना अशा साऊंड सिस्टीमवर काहीतरी झेंडे बिंडे लावताना मृत्यू होतो. ही सामाजिक दरी आहे सर. ही सामाजिक दरी मिटवणं, त्याच्यासाठी कट्टर व्हा ना. समजलं का मला काय म्हणायचं, की सगळ्यांना समान पातळीवर आपल्याला आणता येईल का बघा. मात्र त्या गोष्टीचा विचार केला जात नाही आणि काही लोक दोन्ही धर्मियांना बरं का भडकवतात आणि त्याचं भांडवल करून स्वतःची जी काही गठुडी म्हणू शकतो आपण पूर्ण भरून घेतात दोन्ही बाजूला चांगल्या पद्धतीने. आणि याच्यातले जे लोक धर्मांध बनवतात का ते लोक सगळे तुम्ही पहा चांगल्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सधन सेट असतात. बरोबर. आणि ही जी लोक धर्माची जी काही पालखी वाहतात का, पालखीचे गुण, त्यांची अवस्था तुम्ही कायम बघायची कशी असते. तर ह्या जो धर्माविषयीचा जो पार्ट आहे तर त्यातला एक शेवटचा प्रश्न मी विचारतो, त्यानंतर आपण हा पार्ट एंड करू. तर मुस्लिम जगताचा सध्याचा लीडर कोण आहे, की सौदी अरेबिया, इराण की तुर्की, कोण लीडर असू शकतो एक लक्षात घ्या. किंवा सगळ्यांना बनायचं आहे तिन्ही पार्टीजला चौकात लीडर निर्माण होतात मुस्लिमांमध्ये. यंदा सगळ्यात जास्त मुस्लिमांच्या अपक्ष फॉर्म आहेत विधानसभेला. बरोबर. कोण लीडर बनणार आहे एक लक्षात घ्या. कुठल्याही समाजाचा असा कोणी लीडर नसतो. बरोबर. ठीक आहे. आणि कुठल्याच समाजाचा बरोबर हा एखाद्या लीडरला म्हणा कोणीतरी मासली काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट काही वेळेस मिळू शकतो, ते पण एका विशिष्ट काळापुरतं मिळू शकतं. सलग जे आहे ते लिडरशिप कोणी, जसं आता म्हणतो आपण की इराणने आता हमासला सपोर्ट केला, हिजबुल्लाला केला, हुतीला केला येमेन मध्ये, किंवा तुर्की वेळोवेळी अशा प्रश्नांवर आवाज उठवत असते. सौदी अरेबियामध्ये मक्का मदिना असल्यामुळे तो ऑटोमॅटिक लोक त्यांच्याकडे लीडर म्हणून बघतात. पण असं सौदी अरेबियाकडे आज असे कित्येक मुस्लिम आहेत की ते म्हणतात की ते त्यांच्याकडे मक्का मदिना असलं म्हणून ते काही इस्लामच्या मार्गावर चालतातच असं नाही. अशी म्हणणारे खूप सारे मुस्लिम आहेत. ऍक्च्युली मुस्लिमांमध्ये मी तुम्हाला परत सांगतो, कुठल्याही समाजामध्ये एखादी विशिष्ट लिडरशिप कधी होऊ शकत नाही. लिडरशिप कशा पद्धतीने डेव्हलप केली जाऊ शकते की बाबा आधुनिकीकरण स्वीकारणं. आता मोहम्मद बिन सलमान जो आहे तो करतोय, मात्र त्याला खूप साऱ्या मुस्लिमांचा विरोध आहे. बरोबर. खूप साऱ्या मुस्लिमांचा विरोध आहे. आता भारतामध्ये देखील खूप सारे जे आहेत ते मुस्लिम मोठ्या प्रमाणामध्ये लीडर वगैरे होण्याचा प्रयत्न करतात. मात्र तुम्ही त्यांच्या लिडरशिपमध्ये पाहाल तर ते सतत अन्यायग्रस्त मानसिकतेमध्ये समाजाला ठेवतात. असदुद्दीन ओवैसी सारखी माणसं पाहते आपण ते विचारायचं होतं मला. बरोबर. ते म्हणजे भाजपची मीटिंग पण म्हणतात किंपत सत्य किंवा सांगतो तुम्हाला 2 मिनिटं की असदुद्दीन ओवैसी आहेत बघा तुम्ही की सतत अन्याय मानसिकतेमध्ये समाजाला ठेवतात.
मात्र वास्तव स्वीकारायचं नाही. ट्रिपल तलाकच्या कायद्यामुळे जे आहे, ट्रिपल तलाकमुळे समाजाचं नुकसान झालं, ह्या गोष्टी ते मान्य करतात, मात्र त्याच्यावर येणारा कायदा मान्य करत आहेत. पण त्याच्यावर ह्याच्यामध्ये बाहेर येऊन म्हणतात की शर्यत की एक ईंट निकाली जा रही है. तर तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे, मी तर खूप छोटा माणूस आहे त्यांच्यासमोर. मात्र जगभरामध्ये शर्यत जी आहे ती कुठल्या एका विशिष्ट फॉर्म मध्ये तुम्ही बसू शकत नाही ना. बरोबर, हे सांगत नाहीत हो ही लोक. मला त्याचं वाईट वाटतं की तुम्ही एवढे शिकलेले आहात, बॅरिस्टर आहात, सगळं आहात तुम्ही, मग तुम्ही खरं का सांगत नाही समाजाला? की समाजाला सांगा की जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या शर्यत कायदे आहेत. तुमच्या तिथे जर काही बदल होत असेल तर उगाच काहीतरी मनाला लावून घेण्याची काही गरज नाहीये. बरोबर, ती प्रबोधनाची आपल्याकडे हे नाही. हिंदू धर्मामध्ये त्या मानाने पाहाल तर त्या प्रबोधनाची एक आहे की काय म्हणतात त्याला, की एक परंपरा आहे, जुन्या काळापासून ते चालत आले, संत काळापासून चालत आलेली आहे ती परंपरा. मुस्लिमांमध्ये पण आहे, मौलाना मुमताज अली आहे, त्यानंतर सर सय्यद अहमद खान आहे. असे कित्येक जण येऊन गेलेले आहेत ज्यांनी मुस्लिम समाजामधले देखील चुकीच्या ज्या काही पद्धती आहेत. मुमताज अली यांच्या मिसेस तर त्यांनी हिजाब बुरख्याला डायरेक्ट विरोध केला होता. त्यांनी त्यांचं एक मासिक होतं, त्यांचं महिन्याला यायचं, त्यांचं मासिक साधारण 20-25 वर्ष चाललं. त्याच्यामध्ये त्यांनी सडाडून जे आहेत ते लिखाण केलेलं आहे. त्या स्वतः संपादक होत्या त्याच्या. हे कोणाला माहित देखील नाहीये. बरोबर. तुम्ही तुमचा पण बुरखाबंदीला विरोध आहे, तुम्ही तुमच्या घरात बुरखाबंदी का केली? बुरखाबंदीला विरोध नाही माझा बुरख्याला विरोध आहे. अच्छा, बुरख्याला विरोध आहे. अच्छा, सॉरी तुमचा बुरख्याला विरोध आहे, तर ते तुम्ही तुमच्या घरात बुरखाबंदी का केली? एक कशी गोष्ट आहे की बुरखा जो आहे तो गरजेची गोष्ट नाही या काळानुसार. जर तुम्ही पाहिलं तर आता तुम्हाला सांगतो की माझी वाईफ बुरखा घालायची, तिचे फोटो अजूनही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. तिथपासूनचा आतापर्यंतचा जो काय आहे बुरखा नसलेला, अगदी काही ठिकाणी हिजाब नसलेले पण फोटो आहेत. तिथपर्यंतचा प्रवास चांगला झालेला आहे. पण तो बंद कधी झाला? ज्यावेळेस अफगाणिस्तानचाच विषय घ्या तुम्ही. अफगाणिस्तानमध्ये एका महिलेला ज्यावेळी तिने बुरखा घातला नाही म्हणून तिला गोळ्या मारल्या गेल्या, त्यावेळी मी माझ्या बायकोला म्हणालो की बाबा आजपासून बुरखा तू बंद कर. आणि मी माझ्या पर्सनल लेवलवर त्याचा निषेध करून त्या दिवशीपासून माझ्या घरातला बुरखा बंद आहे. तो अजूनपर्यंत कधीच चालू झाला नाही. मला माझ्या घरच्यांचा पण पाठिंबा आहे त्याच्यासाठी. असं काही नाही की माझ्या घरच्यांनी, माझ्या सासरच्यांनी किंवा सासरवाडी काहीच नाही, आता आजूबाजूचे जे काहीच नाही, कोणीच नाही. एकाही नातेवाईकांनी मला कधी फोन केला नाही किंवा बोलले नाही की बाबा हे असं करा तसं करा. एकही नाही. माझ्या सासऱ्यांनी पण कधी मला असं नाही जे चाललंय ते चालू दे बाबा, कशाला नाही तसं बोलणारे खूप जण आहेत. नातेवाईकांमध्ये नाही, बाहेर नाही आहेत खूप जण, पण नातेवाईकांमधून एक जण देखील मला या बाबतीमध्ये कधीच कुठले बोलत नाही. तुमचे निर्णय तुम्ही घ्या. आणि मला अजूनही वाटतं की त्या गोष्टी या अननेसेसरी आहेत. ऍक्च्युली बुरख्यामुळे हे म्हणतात की महिलांची कुठे प्रगती थांबली. मुस्लिमांमध्ये पण काही अपर्णाताई, रामतीर्थकर सारख्या महिला असतात म्हणतात की बुरखे में रहना चाहिए, ऐसा होना चाहिए, वैसा होना चाहिए, अशा आहेत महिला काही. मात्र त्यांना कळत नाही की बुरख्यामधून जी भौतिक प्रगती जी महिलेची साधता येत नाही, त्या गोष्टी त्यांना कळत नाही. कित्येक ठिकाणी असं होते की 4वी-5वीच्या ज्या मुली आहेत त्या हिजाब वगैरे घालून असतात. आता या मुली प्रशासन व्यवस्थेमध्ये येण्याचा विचार करू शकतात का? नाही करू शकत. या मुली पोलीस दलामध्ये येण्याचा विचार करू शकतात का? या मुली आर्मीमध्ये येण्याचा विचार करू शकतात का? नाही करू शकत. मग मला म्हणायचंय काय की तुम्ही स्वतःला बंदिस्त का करून घ्या? हा, मग बंदिस्त करण्याची जी सुरुवात आहे ती घरातनच होते ना मग. आणि ते त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना वाटतं की आम्ही खूप धर्माचरण करतोय असं वाटतं कुठे. बरोबर. आणि मग समाजामध्ये त्याला एक वेगळ्या पद्धतीचं रिस्पेक्ट वगैरे मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी कराव्या वाटतात. मात्र पुढे जाऊन त्याचे ड्रॉबॅक काय? कुठली महिला स्वेच्छेने बुरखा घालत असेल तर आम्ही त्याचं रिस्पेक्ट करतो. पोशाख म्हणून त्याचा रिस्पेक्ट आहे, त्याचा काय अनादर नाही. मात्र ते स्वीकारण्याची त्यांना नाही मुभा नाही, त्यांना तेवढं स्वातंत्र्य आहे. आज बरेच जण म्हणतात, मध्ये कुठले तरी मौलाना ते मदनी वगैरे काहीतरी होते, त्यांनी एका न्यूज चॅनलवरती आपकी अदालत मध्ये त्यांची एक मुलाखत होती, ती मुलाखत पाहिली. ते म्हणाले की मुलींनी काय घालायचं हे मुलींनी ठरवलं पाहिजे. बरोबर आहे, तुम्ही त्या एका विशिष्ट प्लॅटफॉर्मवर येऊन बोलताय, हे तुम्ही मशिदीमध्ये बोलाल का? बरोबर. की मुलींना जे तुम्हाला परिधान करायचे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही परिधान करा. तुम्हाला जर बुरखा परिधान करायचा बुरखा करा, हिजाब परिधान करायचं तर करा, नाहीतर नका करू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. हे कोणीच बोलत नाही. फक्त इथं सोशल मीडियावर येतात आणि कमेंट टाकतात की आम्ही कोणाला जबरदस्ती करत नाही. नाही करत तर मग मशिदीमधून सांगा. बरोबर आहे, ते करणार. बरोबर. मशिदींमध्ये महिलांना प्रवेश का नाही?
त्याला जोडून प्रश्न आहे. कसं आहे, मशिदींमध्ये जे महिलांना प्रवेश नाहीये ना, ती भारतामध्ये नाही. अच्छा, ठीक आहे. तुम्हाला सांगतो, धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशाच्या बाबतीमध्ये जर जगभरातले पहिले धर्म असतील का, तर त्यातला इस्लाम हा सगळ्यात म्हणजे पहिल्या धर्मांपैकी एक आहे असं मी म्हणू शकतो. पहिलाच आहे असं नाही म्हणू शकत मी, पहिल्या धर्मांपैकी एक आहे. आज तुम्ही सौदीमध्ये जाल तर सौदीमधल्या मशिदींमध्ये महिला मुक्त वावर आहे. इव्हन तुम्ही ज्या मक्का काबाचा जे काही उल्लेख केला, तिथं स्त्रिया आणि पुरुष सोबतच असतात किंवा बरोबर, फोटोज पण बघतो त्याच्यामध्ये आतमध्ये देखील स्त्रिया आणि पुरुष सोबत जातात किंवा त्याच्यामध्ये सोबत नमाज पठण करतात की महिला. हा जो काही महिलांना मशिदीत प्रवेश नाही, तो जो रोग लागलाय का, तो इथला हिंदू धर्मियांचा लागलेला आहे. बरोबर, समजलं का? मला आहे ना खरं मशीद आतून बघायची होती कशी नाही. चला की गेलो मला नेलं होतं माझ्या मित्राने, तर तिथे ते बोलले की ही समोरची भिंत आहे, तर त्याकडे आम्ही बघून नमाज पठण करतो. म्हणले की इथे म्हणजे थोडक्यात ते मक्का काबाच्या दिशेने ते मशीद भिंतीकडे नाही तोंड करून म्हणजे दिशेकडे भिंतीकडे हे नसतो. आपण जर त्या दिशेने तोंड करून जर आपण तिथे आपण हे करतोय, तर मग त्या ठिकाणी जर महिलांना प्रवेश आहे तर इथे प्रवेश बंदी करण्याचं कारण काय? मी तुम्हाला म्हणतोय ना की हा जो रोग आहे हा हिंदू धर्मियांतून मुस्लिमांना लागलेला आहे. बरं, की हिंदू धर्मियांमध्ये काय आहे की धार्मिक स्थळांवर आधी महिलांना प्रवेश नसायचा. आता देखील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही. ठीक आहे, प्रत्येक मंदिरांमध्ये. शनी मंदिर घ्या, तुमच्या काय त्या ताई कुठल्या त्या त्यांचं शनी मंदिराचं शनी मंदिराचं मंदिर असे खूप सारे मंदिर आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील अशी खूप सारे मंदिर आहेत ज्या ठिकाणी महिलांना प्रवेश नाही. तर त्याच गोष्टी हे मुस्लिमांमध्ये आलेल्या आहेत की बाबा मशिदीमध्ये प्रवेश नाही. मात्र प्रबोधन जोरदार पद्धतीने याच्यावर देखील चालू आहे. आज कॅम्प मध्ये जाल तुम्ही, मुलींसाठी देखील मशिदीमध्ये आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देखील काही मशिदी आहेत ज्या मशिदीमध्ये महिलांना प्रवेश आहे. महिला येतात, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. मात्र ह्याचं नॉर्मलायझेशन झालं पाहिजे. आज परिस्थिती अशी झालेली आहे की मी हिंदू धर्मियांचं कौतुक देखील करतो की आज मंदिरांमध्ये नॉर्मली महिला येतात करतात, ठीक आहे, आणि मशिदींमध्ये त्या पद्धतीचं सामान्यकरण नाही. म्हणजे ते सामान्य व्हायला पाहिजे की 5 टाइम महिला मशिदीमध्ये येऊन नमाज पढू शकतात, पठण करू शकतात, एवढं ते सामान्य व्हायला पाहिजे. बरोबर, त्याच्यात काहीच वाद नाही. बहुतेक बाहेरच्या देशांमध्ये लाऊड स्पीकर पण नसतात मशिदीमध्ये, नसतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये होते. भारत आणि पाकिस्तानमध्येच असातला भाग नाहीये. काही ठिकाणी कसं आहे, आता अरब कंट्रीजमध्ये जर तुम्ही जाल का, आता तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी जो समाज बहुसंख्य असतो का, तो समाज त्यांच्या प्रॉब्लेम विषयी उघडपणे बोलत असतो. समजलं? अल्पसंख्याक समाज हा कुठल्याही देशामध्ये बहुसंख्यापेक्षा थोडासा जास्त इन्सिक्युअर फील केलेले त्यांचे जे काही रिएक्शन वगैरे आहेत ते वेगळ्या पद्धतीचे असतात. त्याच पद्धतीच्या भारतामध्ये आहेत. आणि पाकिस्तान शेजारी देश असल्यामुळे त्यांच्याकडून काही वेगळी अपेक्षा करण्याची, तिथं बहुसंख्या असली तरी काही करण्याची गरज नाही. मात्र हे जे लाऊडस्पीकर वगैरे जे म्हणतो आपण अरब राष्ट्रांमध्ये नाही, ते त्यांनी त्यांच्या संगणमताने ते बंद केलेलं आहे. काही ठिकाणी त्यांना त्रास होतो, सतत वेगवेगळ्या मशिदींमधून आवाज सतत येतो त्याच वेळी, त्याच्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे. बरोबर. असंच इथल्या मशिदींमध्ये देखील ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आहेत बुवा, त्या ठिकाणी त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी ज्यांना मशिदीमध्ये यायचं ते येतात. मात्र असेही काही ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणी काही जणांचं ते 5 वेळा जे आजान होते त्यांच्यावर त्यांचं टाइम टेबल असतं. आणि हे मुस्लिम नाहीत बरं का. अच्छा, शेतीची कामं करणारी पण लोक आहेत, ते हिंदू धर्मी आहेत. त्यांनी काहीतरी आजान ऐकलेली असतील, मग ते जेवायला जातात, कळलं का. असे पण आहेत काही ठिकाणी. तर त्या गोष्टी पण आहेत, त्याला त्या अँगलने पण पाहणं गरजेचं आहे. बरोबर. कसं आहे, आजानचा प्रॉब्लेम नाहीये कोणालाच प्रॉब्लेम नाहीये आजानचा. त्याच्यामधून जो आवाज येतो त्या आवाजाची जी काही पातळी असते मला, त्याचा प्रॉब्लेम सगळ्यांना असतो. बऱ्याच ठिकाणी मुस्लिमांमध्ये आजानची स्पर्धा होतात, कॉम्पिटिशन असतात. एखादा चांगला आजान देणारा आपण ठेवू शकतो का, त्याचा आवाज एका सीमित दायऱ्यामध्ये असू शकतो का, जो लोकांना ऐकण्यासाठी चांगलं वाटेल बुवा, याचा विचार मुस्लिम समाजाने करणं गरजेचं आहे. लोकांना आवडेल त्या पद्धतीनं ऐकवणं चांगलं असतं. बरोबर. आता मध्ये ते भोंग्याचा प्रकरण यांचं आलं, त्यामुळे त्याच अनुषंगाने प्रश्न भोंग्याचा विषय आला. परत ते काय भोंगे, ते आजान वगैरे जे काय ते काही मुस्लिमांचे बंद झाले, फक्त काकड आरती पण बंद झाली. मग नाशिक मधल्या मुस्लिमांनी निवेदन दिलं की ते नाशिक मधली काकड आरती चालू करा म्हणून, आम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाही. ह्या तुमचा कायदा आला
पण ते कायद्यामुळे काकडा आरती पण बंद झाले. आज देखील तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं मागच्या 2 वर्षापूर्वी काकडा आरत्या सुरू व्हायच्या त्या पद्धतीने आता नाहीये. पोलीस येतात, मंदिरांमध्ये येतात सर पोलीस, आवाज कमी करायला सांगतात, आता देखील सांगतात. तुम्हाला सांगायचं तर ते कशामुळे होतंय? प्रत्येक पोलिसांना कुठले मुस्लिम सांगतात का? नाही सांगत. बरोबर, कायद्याचं पालन जे आहे ते करा म्हणतात, असा विषय होतो. त्याला कोण काय करू शकतं? मग आपला देशच एवढा सर्व धर्म समभावाचा आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रदूषण केलं तर आम्ही पण प्रदूषण करणार, असा तो प्रकार आहे. हा, म्हणजे तोच मगाशी आपला तो मुद्दा झाला की ते एक केलं की 2 करणार. मग ते त्याच्यामुळे कुठेतरी संगनमताने मला असं वाटतं की हे जे आदान आहे, हे आदानचा आवाज कमी करावा. बरोबर. आणि त्याचं एक चांगल्या पद्धतीने आदान देणारे लोक त्या ठिकाणी ठेवावे, व्यवस्थित, जे ऐकायला चांगलं वाटतं. किंवा आता दुसरा एक मुद्दा आहे, खूप आता बाहेरच्या देशांमध्ये पण चर्चेला जातोय की आता मिडल ईस्ट मधून मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन झालं बाहेर, किंवा आपल्या भारतामधून पण झालं, किंवा पाकिस्तान मधूनही, बांगलादेश मधूनही मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन युरोपीय देशांमध्ये झालं, US मध्ये झालं, ऑस्ट्रेलियामध्ये झालं. तिथे काय होतंय की ज्या मायग्रेटेड लोकांकडून आता हिंसेचे प्रकार घडतात, किंवा शरिया कायद्याची मागणी होते मध्येच, किंवा रस्त्यावर नमाज पडली जाते. मग काय व्हायला लागलं की हे लोक आपोआप तिथल्या जे बहुसंख्याक जे पहिल्यापासून राहतात त्यांच्या म्हणजे थोडक्यात त्यांच्या टार्गेटवर आले की बाबा असं आहे, एकतर यांना मास डिपोर्टेशन करा, किंवा नाहीतर बाबा आमच्या संस्कृतीमध्ये तुम्ही हे करा. म्हणजे स्वीडनचे एक मंत्री आहेत, त्यांचं पण ते विधान आलं होतं. कुठल्या मंत्री? स्वीडन. की तुम्ही राहता इथे तर ठीक आहे, पण तुम्ही आमची संस्कृती आत्मसात करून घ्या, तुमची आमच्यावर लादू नका. बरोबर. तर मग याच्याविषयी काय मत आहे आपलं? ऍक्च्युली काय झालं माहितीये का, आता बरेच जण अफगाणिस्तान मधून अमेरिकेमध्ये गेले, वेगवेगळ्या कंट्रीज, सिरिया मधून गेले, तिथे किंवा पॅलेस्टाईन मधून पण गेले, भारतामधून देखील गेलेले आहेत, भारतामधून हिंदू देखील गेलेले आहेत. बरोबर. होतं काय माहितीये का, आपण तिथे का गेलो हा सगळ्यात पहिला प्रश्न. बरोबर. आपण तिथं व्यवसाय, नोकरी या उद्देशाने आपण त्या ठिकाणी गेलो, आणि ज्या गोष्टी आपण इथे करतो, काहीतरी मिरवणुका काढणे, काहीतरी प्रदूषण करणे, त्याच गोष्टी जर आपण तिथे करणार असू तर आपण नक्की गेलो का तिथे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी ते जे लोक जे काही बोलतात की बाबा यांनी आमची संस्कृती, ते डिसिप्लिन आहेत, ऍक्च्युली ते डिसिप्लिन आहेत. बरोबर. मग ते जे बोलतात ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. मग तुम्हाला जर जे काही कायदे वगैरे ज्या काही गोष्टी होत्या, तुम्ही ज्या देशातून आहात त्या देशामध्ये तुम्ही ते लागू करा. बरोबर. नाही, पण इतर देशामध्ये त्या गोष्टी लागू व्हाव्यात असा काहीतरी अट्टाहास बाळगणं गरजेचं नाही. बरोबर. म्हणजे माझा बेसिक प्रश्न असा होता की आता रस्त्यावर नमाज पडणे किंवा काय हे का केलं जातं असं? रस्त्यावर नमाज, आता तुम्हाला सांगतो, भारतामध्ये जर पाहाल तर तुम्ही रस्त्यावर नमाज वगैरे क्वचित कुठेतरी होतात, क्वचित, ठीक आहे. नमाज पठण रस्त्यावर करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो का, कारण की अल्लाहची इबादत लोकांना त्रास देऊन करणं हाच सगळ्यात मोठा पहिला गुन्हा आहे. आणि मला जेव्हा आता माझा जो अनुभव होता, म्हणजे मी जाताना हातपाय धुवून धुतले, सगळं धुतलं, की जेणेकरून जी स्वच्छता होती, सगळ्या गोष्टी होत्या, आपण स्वतःच्या पण स्वच्छतेची काळजी घेतो. जो रस्ता आहे आपल्याला माहिती नाही बाबा तिथे कोण पान खाऊन तुकले की काय झालंय, किंवा काय त्या रस्त्यावर काय काय खाण झाले, तिथे हे करणं म्हणजे तो विषय महत्वाचा नाहीये. माझ्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे की आपण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी का कराव्या. कारण त्या रस्त्यावरून एखाद्या अँब्युलन्सला जायचं असेल, बरोबर आहे, एखाद्या गाडीला महत्वाचं काहीतरी काम करायला एखाद्या माणसाला जायचं असेल, बरोबर, तर आपण रस्ता नमाज पठण करण्यासाठी नाही, बरोबर, नमाज पठण करण्यासाठी मशीद आहे, मशीद बांधलेल्या आहेत, तर मशिदीमध्ये नमाज पठण करा तुम्ही. जर नाही तुम्हाला मशीद मिळाली, तुमच्या घरी नमाज पठण करा तुम्ही. राईट. काही गरज नाही या गोष्टी करण्याची सार्वजनिक ठिकाणी. बरं, आता हे नमाजच्या विषयी बोलताना मग बरेच जण म्हणतात की इतर धर्मियांची ज्या काही गोष्टी रस्त्यावर होतात त्याही गोष्टी चुकीच्या आहेत. प्रॉब्लेम काय होतो की आपण सर्व कशी या गोष्टींवर बोललं पाहिजे, सर्व कशी बोललं जात नाही. काय होतं की याच्यामुळे आपली प्रगती खुंटते, हे समजत नाही. आपला डेव्हलपमेंटचा जो काही हे आहे तो मागे येतोय पूर्णपणे. आज तुम्हाला सांगतो, मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे काही रस्त्यावर कुठल्याही धर्माचे असू, जे काही सण सूत वगैरे मिरवणुका वगैरे कुठल्याही धर्माचे लोक रस्त्यावर काढतात, त्याच वेळी असा एक वर्ग असतो जो आपल्या कामधंद्यावर जाण्यासाठी आसुसलेला असतो. त्यांची धावपळ कामावर जाण्याची असते, बरोबर.
कोणाचं तरी काहीतरी फाईल राहिलेली असते, कोणाचं तरी व्हिडिओ एडिट करण्यात राहिलेला असतो, धावपळ चालू असते आणि त्या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य यांना अजिबात नसतो. बरोबर आहे. आणि मग एखादं कोणाच तरी काहीतरी बाबा तो त्याच्या गडबडीत असतो, काही धक्का लागला तर मारतात बिरतात, लिटरली असे प्रकार घडतात. भावना खूप तकलादू झाल्यात आपल्या सगळ्यांच्याच. मग ते हे का झालं आणि प्रत्येकाच्याच भावना कुठे ना कुठे प्रत्येक गोष्टीला आठ व्हायला लागल्या. मला म्हणायचंय काय की समाज म्हणूनच ना, मला तेच म्हणायचंय की आपण जी काही सार्वजनिक व्यवस्था निर्माण करतोय ती लोकांच्या सोयीसाठी निर्माण करतो. बरोबर. मग ती सोयच जर लोकांना मिळणार नसेल तर मग त्याचा फायदा काय? आणि त्या पद्धतीनं राजकीय नेते जे आहेत ते प्रबोधन करत नाही, माझा हा आरोप आहे त्यांच्यावर. मी परत त्याच विषयावर होतो की हे जे राजकीय नेते आहेत हे या सगळ्या गोष्टींना फंडिंग करतात आणि त्यांना त्याच्यामध्ये गुंतवून ठेवतात. बरोबर. त्यांना मुख्य मुद्द्यांवर आणत नाही. जर मुख्य मुद्द्यांवर आणलं तर मला वाटत नाही की जर आपला पण देश जे युरोप टाईप म्हणतो आपण ते व्हायला 10-15 वर्ष खूप झाले. बरोबर, खूप झाले. मात्र ते त्या मुद्द्यांवर आणत नाही. आणा मुद्द्यांवर त्या सार्वजनिक जी काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या सगळ्या गोष्टींसाठी वापरायच्या नाहीत, हा कायदा आणा. बरोबर. मग आणल्यानंतर सगळ्यांचं सगळं बंद करून टाका. कारण लोकांची प्रायोरिटी तुम्ही पहा ना, 100 लोकांचीच मिरवणूक असते सर. 100च लोकांची मिरवणूक असते, माग हजारो लोक पॅक होऊन बसतात सर. बरोबर, हजारो लोक. बरोबर. मग ह्या गोष्टीचा विचार करणार आहोत की नाही? जी काय म्हणतात मुवमेंट जी आहे का, ती मुवमेंट थांबवणारे बोटावर मोजणे इतकी लोक असतात. त्यांच्यामुळे करोडो लोकांची मुवमेंट थांबते, त्याच्यामुळे देशाची प्रगती थांबते. आज परिस्थिती अशी, एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जायला 5-5 तास जातात लोकांना. लोक घरातून बाहेर निघत नाही. बरोबर. आणि त्यात असं काहीतरी कोणाचं काहीतरी होतं. लग्नाच्या मिरवणुकीची पण लपडे झालेली आता बहुतांशी लग्नाच्या मिरवणुकी रस्त्यावरच्या बंद झाल्या. अरे आम्ही लहान होतो तेव्हा आठवतंय किंवा पोलीसवाले यायचे किंवा रस्त्यावर मिरवणुका चालू असायच्या. नवरदेवाला बंद केलं ना आपण, ते बंद केलं ना आपण. मग या पण ज्या काही गोष्टी रस्त्यावर जे काही सण वगैरे म्हणा, ज्या काही गोष्टी आणल्या जातात त्या गोष्टी सार्वत्रिक सगळ्यांच्या ज्या आहेत त्या बंद केल्या पाहिजे. बरोबर आहे. का बंद केल्या पाहिजे त्याच्या मागचं कारण समजून घ्या. बरोबर आहे. की त्याच्यामुळे आपली प्रगती खुंटत चाललेली आहे. बरोबर आहे. तर आता हे आपण धर्मविषयक बोललो. आशा करतो की बऱ्याच लोकांचं यातून ज्या काय मनातल्या शंका होत्या निरसन झाला असेल. तर मी तुमच्या फेसबुकच्या पोस्ट गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय. तुम्हाला फिटनेसची आवड आहे किंवा ट्रेकिंगची आवड आहे. आता तुम्हाला थोडं ट्रेकिंग बद्दल विचारायचं होतं. तर काय ट्रेकिंग करताना काय गोष्टी माणसाने कशाची काळजी घ्यायला हवी? तर एखाद्या अननोन ठिकाणी डायरेक्ट जाऊ नका. सगळ्यात पहिली गोष्ट माहिती घ्या त्या ठिकाणीची पूर्णपणे. जर जात असाल तर त्या ठिकाणी एखादा गाईड सोबत घ्या. कारण कसं होतं, बरेच जण आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी गेले तर हरवलेत आणि त्यांना शोधायला 4-4 दिवस गेले. त्याच्यामुळे गाईड घ्या, गाईड कंपल्सरी घ्या. त्याला 100, 200, 500 रुपये जातील, मात्र तुम्ही जाल व्यवस्थित आणि याल व्यवस्थित. त्याच्या पलीकडे जाऊन ट्रेकिंगला डायरेक्ट जाणं कधीही बंद करा. तुम्ही पहिल्यांदा तुमची प्रॅक्टिस करा, तुम्ही रनिंग करा, तुमचं ट्रेडमिल वापरा. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ट्रेकिंग करा. स्वतः आरोग्य पण आरोग्य नाही, त्या गोष्टी असतील तरच तुम्ही ट्रेकिंग करू शकता ना. कारण तुम्ही ट्रेडमिल वरून थांबू शकता एकदा, ठीक आहे. तुम्ही ट्रेकिंग करताना कुठे थांबू नाही शकत मध्ये. बरोबर. तुम्हाला एखादं जर लोकेशन ठरवलंय मग त्यात थांबू शकत नाही. तर वर जाणार तर खाली तरी यावंच लागेल. तिथून तुम्ही गाडीवर बसून येऊ शकत नाही ना. मग त्याची माहिती घ्या आणि माहिती घेऊनच सगळ्या गोष्टी करा. तुम्ही आतापर्यंत किती किल्ल्यांवर ट्रेक केले? माझे आतापर्यंत 68 किल्ले फिरून झालेले. तुमचा मी एक लेख वाचला होता, मला 1 तास लागले होते वाचायला. तुम्हाला लिहायला किती लागले असेल ते तुमचं तुम्हाला माहिती. आलंग कुलंग आणि आलंग कुलंग. हो, दाडसी ट्रेक फार मोठा लेख लिहिला होतो. त्याच्यावर आपण ब्लॉग पण बनवला ना. तो ज्यावेळेस AMK वर आपण पहिल्यांदा गेलो होतो, तो पहिलाच मी वाचलो. त्यावेळेस प्रवास वर्णन लिहिलं होतं. आता आपण मागच्या वेळेस दुसऱ्यांदा गेलो, त्यावेळेस आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवला युट्यूबवर. असं किल्ल्यांवर गेल्यावर थोडक्यात काय काळजी घ्यावी किंवा काय करू नये, किंवा जे आता आपण जे बघतो की हुल्लडबाजी होते आणि हुल्लडबाजी विरोधात मारहाणी होते, त्याविषयी काय मत आहे? काय आहे की सगळ्यात पहिली गोष्ट त्या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य. आपण काय करतो की किल्ला म्हणलं की आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज एवढंच आपल्याला माहिती किंवा तेवढ्यांशीच फक्त जोडतो आपण. मात्र किल्ल्यांचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही खूप हजारो वर्ष जुना आहे. या महाराष्ट्रामध्ये साधारण 2200, 2300, 2400 वर्ष जुने किल्ले आहेत. आपल्या पुण्यात देखील आहे. राजमाची सारखा किल्ला जो आहे तो 2200 वर्ष जुना किल्ला आहे. तर असे जे किल्ले आहेत, ह्या किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी त्या किल्ल्यांवर जायला पाहिजे.
ते किल्ले कशासाठी बांधलेले आहेत, ते व्यावसायिक मार्ग जे होते त्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी काही किल्ले बांधलेले आहेत. काही किल्ले हे टेहळणी करण्यासाठी बांधलेले आहेत. काही किल्ले हे त्या किल्ल्यांच्या आजूबाजूला असणारी जी गावं आहेत त्या गावांमधून ते शेतसारा वसूल करायचे आणि त्या गावांना ते प्रोटेक्शन द्यायचे. मग त्या काळातली जी मानवी व्यवस्था होती 2000 वर्षापासूनची, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतची, पेशव्यांपर्यंतची, आणि पेशव्यांनंतर मग ब्रिटिशांनी आपल्याला जमिनीवर आणलं. ठीक आहे, तिथून पुढे मग किल्ल्यांवर काय आपण परत गेलेलो नाही. मग इथपर्यंतची जी किल्ल्यांवरून जी व्यवस्था चालली महाराष्ट्रामध्ये, ती व्यवस्था कशी चाललेली असेल? न्यायनिवाडे किल्ल्यांवरून व्हायचे. मग किल्ल्यांवर लोक कसे सस्टेन राहिले असतील? पावसाळा असेल, उन्हाळा असेल, पाण्याच्या टाक्या असतात, त्या पाण्याच्या टाक्या आपण पाहतोय उघड्या, मात्र त्या कशा जपल्या असतील? त्याचं बांधकाम कशा पद्धतीने, एवढ्या वरती बांधकाम कसं केलं असेल? बरेच जण म्हणतात ते दगडाचं खाल्लं कसं घेऊन गेले असतील. खाल्लं घेऊन गेलेलं नसतात. तिथं पाण्याच्या ज्या टाक्या असतात का, त्या टाक्या कोरलेल्या असतात आणि त्याच्यातूनच दगड काढून त्या ठिकाणी त्याचं बांधकाम केलेलं असतं. ज्या किल्ल्यावर जेवढ्या पाण्याच्या टाक्या जास्त, त्या किल्ल्यावर तेवढं बांधकाम जास्त. बरोबर, असा विषय असतो तो. तर मग तो सगळा अभ्यासाचा विषय आहे आणि ते अभ्यास बाजूला राहिलंय. आणि मग ते काही किल्ले कपल पॉइंट झालेले आहेत, काही किल्ले हे फक्त जे ट्रेकरचे जे ग्रुप आहेत त्यांचे व्यवसायाचे अड्डे झालेले आहेत. आणि अभ्यास वगैरे म्हणा एकदम चेंगराचेंगरी युक्त झालेली की लोहगडला झालेली. मग ते काय होतं, ते रील वगैरे बघतात लोक आणि येतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी त्या गोष्टी समजून घेण्याची काही हे नसते. त्यांना काहीच इंटरेस्ट नाहीये, ऍक्च्युली थोडा पण इंटरेस्ट नाही त्यांना की आपण किल्ला कसा पाहावा, किल्ल्याची तटबंदी कशी पाहावी. मग त्या काळामध्ये मुळात आपले सगळे किल्ले हे उघडे आहेत. कुठल्याच किल्ल्यावर इमारत नाही. पन्हाळा किल्ला असेल, जुन्नरचा आपला शिवनेरी किल्ला असेल, हे काही किल्ले सोडले ज्यांच्यावर इमारती आहेत, समजलं, एकावर एक स्लॅब म्हणतो ना, तसे कुठल्याच किल्ल्यावर नाही. सगळे किल्ले हे पडझड झालेले. तेव्हा म्हणजे इंग्रजांसोबतचे मराठ्यांचं शेवटचं युद्ध झालं. इंग्रजांनी त्यांनी म्हणजे जायच्या याच्या वाट्या सगळ्या किल्ल्यांवरच्या, रायगड किल्ल्याला तर चहू बाजूने जे आहेत ते तोफा लावल्या होत्या, संपूर्ण किल्ल्याची नासधूस केली संपूर्ण. मग ते किल्ले त्यावेळी कसे असतील बाबा, ह्याचा विचार करत नाहीत, समजून घेत नाहीत. तो मुळात उद्देशच आणि तो दृष्टिकोनच नसतो त्यांचा की किल्ला समजून घ्यायला पाहिजे ना आपण, मानवी व्यवस्था त्या काळातली कशी असेल, कसं एवढ्यावरती जे आहे ते. आता तुम्ही किल्ल्यांवर जे आहे ते तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता, पाणी वगैरे, पण जे खाणं पिणं त्या सगळ्या अन्नधान्य ते तर खाल्लंच घेऊन जावं लागायचं ना. मग त्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज केल्या असतील, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी लोक तिथं येत नाहीत. त्या पद्धतीचा दृष्टिकोन त्यांचा जो आहे तो मेंटेन केला जात नाही. इव्हन जे काही ट्रेकरचे ग्रुप जातात का, ते ट्रेकरचे ग्रुप देखील त्यांना त्या पद्धतीचं प्रबोधन करत नाही. बरोबर, तिथे पण तुम्ही सापांना रेस्क्यू करताय. बऱ्याच ठिकाणी भेटतात ना काही ठिकाणी. आता AMK वर यावेळेस आम्ही गेलो होतो, मदन किल्ल्यावर आम्हाला फुरसे साप मिळाला. हो, त्यानंतर आम्ही पन्हाळा पावनखिंडला गेलो होतो, त्यावेळेस त्या पावनखिंडच्या एंडला तिकडे आम्हाला पहाडी तस्कर मिळाला. आता आम्ही 5 किल्ले आत्ताच करून आलो आम्ही 3 दिवसापूर्वी. तिथं कलाडगडावर गेलो होतो. किल्ले पण माहित नाहीत लोकांना. आता हरिश्चंद्रगड तुम्हाला माहिती असेल ना, त्या हरिश्चंद्रगडच्या तिथे असलेल्या व्यावसायिकांना पण माहित नाही की 5 किलोमीटरवर कलाडगड आहे अजून एक किल्ला. त्या किल्ल्यावर आम्हाला विंचू भेटला. एवढी म्हणजे काय म्हणतात, एवढा मोठा विंचू जो आहे तो कित्येक जणांनी पाहिला पण नव्हता, एवढा मोठा विंचू मिळाला तिथे. त्यानंतर एकदम ऑरेंज कलरची बोंब मोठी मिळाली तिथे. अशी खूप जैवविविधता महाराष्ट्रामध्ये आहे, वेगवेगळ्या किल्ल्यांवर बघायला मिळते. या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या असतात आणि हा आनंद तुम्हाला घरात बसून नाही मिळणार. बरोबर आहे, तो आनंद घेण्यासाठी जावं किल्ल्यावर. बरोबर. तर अतिशय सुंदर कन्व्हर्सेशन आपलं होत आहे. या ओरस पॉडकास्टद्वारे तुम्हाला लोकांना काय सांगायचं? मला लोकांना एवढं सांगायचंय की मी काय खूप मोठा काही संदेश देणारा माणूस नाहीये, मात्र माझं जे काही आतापर्यंतच्या हे जे काही अनुभव मी घेतला त्याच्यातनं मला एवढंच म्हणायचं की या देशात आणि या महाराष्ट्रामध्ये असलेली जी काही विविधता आहे त्या विविधतेचा आनंद घ्या, एन्जॉय करा. सगळ्या धर्माचे विविधतेमध्ये एकता आहे, मात्र त्या विविधतेचा आनंद घ्या. आता तुम्हाला एक सांगतो, आपल्याला खरं तर योगायोगच आहे हा, मात्र नशिबाने आपण भारतासारख्या देशामध्ये जन्म घेतलेला आहे. आता तुम्हाला रोज उठून आपण पाहतो, काही पिक्चर मध्ये असतो एखादा माणूस एखाद्या समुद्रामध्ये एखाद्या बेटावर अडकलेला असतो, रोज खोबऱ्याची चटणी माशीच खात असतो, बरोबर का नाही?
आता जर तुम्हाला एखाद्या बेटावर सोडलं आणि रोज खोबऱ्याची चटणी आणि मासेच खायला गेले, तुम्ही 1 दिवस खा, 2 दिवस खा, 3 दिवस खा, 4 दिवस खा, नंतर तुम्हाला वैताग येणार ना. आपल्या भारतामध्ये तसं नाही. आपल्या भारतामध्ये तुम्हाला आज शिरकुर्मा भेटतो, उद्या पुरणपोळी भेटतील, परवा दिवशी बिर्याणी भेटतील, त्याच्यानंतर दिवाळीचं फराळ भेटतं, त्याच्यानंतर अजून काय मोदक वगैरे भेटतात. अशा वेगवेगळ्या धर्मांच्या ज्या डिशेस आहेत त्या डिशेस या भारतासारख्या देशामध्ये तुम्हाला भेटतात. आणि ज्या प्रथा परंपरांचा जो काय आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्याला वेगवेगळ्या प्रथा परंपरा जो आहे तो अनुभवायला, आपलं जे काही जीवन आहे या भारतासारख्या देशामध्ये एकदम रंगीबेरंगी आहे, कलरफुल जीवन आहे. तर त्या जीवनाचा मला असं वाटतं की सगळ्यांनी आनंद घ्यावा. जो आनंद घेताना एकमेकांचा द्वेष करू नये. सगळ्यांच्याच धार्मिक भावना आस्था असतात, त्या धार्मिक भावना आस्था समजून घ्याव्या. प्रत्येकाचं प्रबोधन होऊन माणसांमधले ज्या मतभिन्नता आहेत त्या मतभिन्नता तुम्ही कधीच संपवू शकत नाही. धार्मिक मतभिन्नता कधीही संपवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाने तुमच्याच धार्मिक विचारावर यावं असा अट्टहास बाळगू नका. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. जर या गोष्टी आपण केल्या तर मला असं वाटतं की आपलं जीवन खूप सुंदर होईल, खूप सुंदर होईल. बरोबर. आणि हे करत असताना आपण संविधान हे शिकवतो. मला असं वाटतं हे करत असताना आपण संविधानाच्या मार्गावर चालावं. बरोबर. आणि अगदी शेवटचा प्रश्न की आता आपण संविधानाचा आपला विषय निघाला की जे तुम्ही अनेक विचार मांडत होता, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा जे काही आपले महापुरुष आहेत जे सर्वांना आदरणीय, त्यांचं तुमच्या आयुष्यात काय म्हणतं? माझं अख्खं आयुष्य त्यांच्यावरच आहे ना. त्यांच्याच विचारांमुळे माझं आयुष्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शाहू महाराज आहेत, महात्मा फुलेंना तर मी माझ्या मुलीला आजी आजोबा आहेत तुमचे म्हणून अशा पद्धतीनं सांगत असतो. मुलीचं नाव पण तुम्ही? माझ्या मुलीचं नाव आकांक्षा आहे. हो, आकांक्षा. तर मग हे सगळे माझ्या जीवनाची माझ्या प्रेरणा आहेत. अनेक आता हे 4 महामानव नाही, फक्त ज्या ज्या महामानवांनी जगामध्ये न्याय, समता, बंधुता आणि शांती प्रस्थापित केली ते सगळेच माझ्यासाठी आदरणीय आहे. आणि त्यांच्या जीवनातून मला जगण्याची प्रेरणा मिळालेली आहे. ती प्रेरणा मी घेत असतो आणि इतरांनाही त्या गोष्टी सांगत असतो. तर पैगंबरची तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या पॉडकास्टला आलात, काही विचारांची देवाणघेवाण झाली, अनेक माहिती नसलेल्या किंवा कुतूहलाच्या गोष्टी आपण जाणून घ्यायच्या, मुस्लिम धर्माविषयी म्हणा किंवा ट्रेकिंग विषयी म्हणा जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केलाय. तर आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आपण बोलवलं या तुमच्या युट्यूब चॅनलवर, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.